गुड मॉर्निंग. आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑप्शनल सब्जेक्टचं जे प्रिपरेशन आहे, वैकल्पिक विषय आपण म्हणतो त्याला, तर त्याचं प्रिपरेशन कसं करायला पाहिजे, कुठल्या प्रकारे ऑप्शनल चूज केला पाहिजे, कशा पद्धतीने तो तयार केला पाहिजे, आणि कुठल्या गोष्टी तुम्ही पूर्ण प्रिपरेशनमध्ये लक्षात ठेवायला हव्यात, तर त्याच्या बाबतीमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. आता तुम्ही बेसिक सिलेबस तर पाहिला असेल की प्रिलिम्स कशी असते, मेन्स कशी आहे, इंटरव्ह्यूला किती मार्क्स आहेत वगैरे वगैरे. सो आपल्याला हे माहिती आहे की प्रिलिम्स दिल्यानंतर आपल्याला मेन्स द्यायची आहे, आणि त्या मेन्समध्ये तुम्हाला इंग्लिश मराठीचे जे पेपर्स आहेत, तर ते इंग्लिश मराठीचे पेपर्स तुम्हाला वैकल्पिक आहेत. आय मीन ते क्वालिफाईंग आहेत, वैकल्पिक नाही, ते क्वालिफाईंग आहेत, लक्षात येतं. सो त्याचे मार्क्स पकडले जात नाहीत, पण बाकीचे जे जीएस आणि ऑप्शनलचे मार्क्स आहेत तर ते पकडले जातात. लक्षात आलं. मी त्याच्या स्ट्रक्चरबद्दल पण बोलेल. सो प्रिलिम्सला तर आपल्याला जो काही सिलेबस दिला तेवढा आहे असा आपल्याला आहे असाच अभ्यासायचा. मेन्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे. ऑप्शनलचे जर तुम्ही पाहिले तर जवळजवळ 48 सब्जेक्ट वगैरे आहेत. 25 बाकीचे असे सब्जेक्ट्स आणि 22 लिटरेचर किंवा जे वेगवेगळे भाषा आहेत, तर ते तसं जर पकडलं तर रफली 48च्या आसपास तुम्हाला टोटल नंबर ऑफ ऑप्शनल्स आहेत. मग त्याच्यातले 25 रेग्युलर सब्जेक्ट आणि 22 जे आहेत ते रफली लँग्वेजेस वगैरे आहेत. सो ते जर तसं टोटल पकडलं तर 25 ते 26 आपण म्हणूयात की ऑप्शनल आहेत. आणि त्या 25-26 ऑप्शनल मधून तुम्हाला तुमचा एक स्वतःचा एक ऑप्शनल चूज करायचा आहे. ऑप्शनल ही एवढीच एक गोष्ट आहे की जी पूर्ण प्रिपरेशन मध्ये तुम्हाला चूज करता येते. लक्षात येतं. कारण प्रिलिम्सचा मेन्सचा बाकीचा सगळा सिलेबस कंपल्सरी आहे. ऑप्शनल ही एवढीच एक गोष्ट आहे की जी एमपीएससीने तुम्हाला चूज करायला दिलेली, आणि त्यामुळे चूज इट वाईजली. हे खूप विचारपूर्वक चूज करा, कारण ऑप्शनल वरती खूप साऱ्या गोष्टी डिसाईड केल्या जातात. लक्षात आलं. मी सांगेल पुढे ऑप्शनलचं महत्व काय वगैरे वगैरे. सी, आता पूर्ण आपल्या मेन्सचं स्ट्रक्चरिंग तुम्ही पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की मेन्समध्ये हे जे काही वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत, तर त्याच्यामध्ये जसं मी म्हणलं की इंग्लिश आणि मराठी, जे हे जे 300 गुणांचे पेपर्स आहेत, तर ते क्वालिफाईंग नेचरचे आहेत. त्याच्यामध्ये एक रफली 25%च्या आसपास तुम्हाला मार्क्स पाडायचे आहेत, आणि ते मार्क्स पडले तरच तुमचं जीएस बाकीचा पेपर चेक होतो. हे पण मी तुम्हाला सांगतोय. हे जे पेपर आहेत हे क्वालिफाय व्हायचे म्हणजे ही का महत्वाचं आहे, कारण जर हा पेपर क्वालिफाय नाही झालेत तुम्ही, इंग्लिश आणि मराठी, तर तुमचे बाकीचे पेपर चेक सुद्धा होत नाहीत. लक्षात आलं. त्यामुळे तुमच्या एक्झामची सुरुवातच या पेपर्स पासून होते, इंग्लिश आणि मराठी. सोपं असतं ते, त्याच्यामध्ये काय एवढा अवघड नाहीये. क्वालिफाय करायचं म्हणजे काय, 25% वगैरे एवढं काय असं मेजर गोष्ट नाही. आपण शाळेत 35%ला पास झालोय, इथं 25%. सो इथे क्वालिफाईंग जे नेचर आहे, तर ते क्वालिफाईंग नेचर काही एवढं अवघड नाहीये. सो त्याच्यामुळे याचा जास्त लोड घेण्याची गरज नाही. महत्वाचे जे आपले सगळे पेपर्स आहेत, तर ते सगळे खाली इथून सुरू होतात. लक्षात आलं. मग ह्याच्यामध्ये वी नो दॅट की एसे लिहावा लागतो. एक 250 मार्क्सला एक तुम्हाला 2 एसेज आहेत, तर ते एसे लिहावे लागतील. त्याच्यासाठी 3 तास वगैरे आहे. त्याच्यानंतर जीएसचे 4 पेपर्स आहेत. ठीक आहे. सो तसं मग इथे विचार केला तर हे जीएसचे रफली 1000 मार्क्स होतात. हे 250 मार्क्स, आणि उरलेले हे जे ऑप्शनल आहेत, तर त्या ऑप्शनलचे रफली 500 मार्क्स आहेत. लक्षात आलं. आता पूर्ण एक्झामचे ह्या स्ट्रक्चरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जीएस हा मेजर चंक कव्हर करतो. ठीक आहे. जीएस आहे म्हणजे 1750 मार्क्सची जी टोटल तुमची जी मेन्स होते, म्हणजे क्वालिफाईंग नेचरचे मार्क्स सोडले तर हे रफली एसे, जीएस आणि ऑप्शनल टोटल हे 1750 मार्क्स होतात. सो 1750 पैकी जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात जास्त वेटेज आहे तुमच्या जीएसला. ठीक आहे. पण आता युपीएससीच्या मुलांचे जर मार्क्स तुम्ही पाहिले तर याच्यामध्ये तुम्हाला एक मेजर गोष्ट लक्षात येईल. आता मी एमपीएससीचं काय एक्झाम्पल देत नाही, कारण एक्झामच अजून झालेली नाही, आपली सब्जेक्टिव्हची एक्झाम झालेली नाहीये. सो त्याच्यामुळे युपीएससीच्या मुलांचा जो डेटा आहे तो जर आपण वापरला, कारण सिलेबस वगैरे आहे असं युपीएससीचं कॉपी केलेलं आहे एमपीएससीने. सो इथे जर डेटा तुम्ही पाहिलं तर जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत ना, तर त्या सिलेक्टेड कॅन्डिडेट्सला जर जीएस मध्ये मार्क्स तुम्ही पाहिले तर रफली एक 475 पासून ते 550च्या आसपास ऑन अन एव्हरेज मार्क्स आलेले दिसतात. ठीक आहे. जे जे टॉपर्स आहेत, जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत, तर त्यांचे जर मार्क्स तुम्ही पाहिले तर 1000 पैकी 450 ते 550 किंवा 550, किंवा आपण असं पकडूयात हायर साईडला की 450 पासून ते 550 किंवा 550 पर्यंत मॅक्स टू मॅक्स स्कोर केलेला दिसतो. म्हणजे आणि दुसरं, जर जीएस नंतर तुम्ही जर ऑप्शनल पाहिला तर ऑप्शनललाच तिथेच मुलांचा जो स्कोर असतो, तर तो जवळजवळ 300 पासून 350 किंवा काही वेळेस तो 370 पर्यंत पण गेलेला दिसतो. लक्षात येतं. सो आता इथे जर तुम्ही पाहिलं तर जीएस मध्ये 1000 पैकी 450 ते 550 स्कोर होतो, आणि इथे
500 पैकी 300 350च्या आसपास स्कोर होतो. आपण असं पकडत की हायर साईडला 350च्या आसपास हा स्कोर जातो. मग आता इथे विचार केला आणि इथे जर पर्सेंट काढलं तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की जीएस मध्ये भले दिसायला जीएस 1000 मार्क्स आहे, मोठा चंक आहे, पण जीएस मधून जे मार्क्स येतात तर ते पर्सेंट वाईज जर तुम्ही पाहिलं तर ते हार्डली 50%च्या आसपास तुम्हाला असलेले दिसतात. म्हणजे 450 ते 550 ह्याचं जर ऍव्हरेज काढलं तर ते 500च्या आसपास येतं. म्हणजे 1000 पैकी 500 मार्क्स म्हणजे रफली तुम्हाला 50%च्या आसपास मार्क्स मिळतात. पण तेच जर तुम्ही ऑप्शनलच्या बाबतीमध्ये पाहिलं तर ऑप्शनलमध्ये 500 पैकी 350 370च्या आसपास स्कोर जातो. म्हणजेच इथे हा स्कोर जवळजवळ 60 ते 70% जातो. म्हणजे इथे ऑप्शनलमध्ये जीएस पेक्षा मार्क्स मिळण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त असते. आणि हे ऍक्च्युअल मध्ये तसंच असतं. कारण जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांची जे लिस्ट तुम्ही पाहिले ना, तर 2-3 गोष्टी आहेत बघा. पूर्ण जर्नीमध्ये लक्षात ठेवा, या 2-3 गोष्टींवरती तुम्हाला खेचायचं आहे. एक म्हणजे तुमचं ऑप्शनल, त्याच्यानंतर तुमचा एसीचा पेपर आणि त्याच्यानंतर तुमचा एथिक्स. या 3 गोष्टी डिसाइडिंग फॅक्टर्स बनतात युपीएससीच्या मुलांमध्ये. सेम गोज विथ द एमपीएससी. सो त्याच्यामुळे ह्या 2-3 गोष्टींवरती विशेष ध्यान द्या. ठीक आहे. सो ऑप्शनल जो आहे हा ऑप्शनल का महत्वाचा आहे, कारण पूर्ण तुमच्या मेन्सच्या पेपर्समध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटमध्ये मार्क्स तुम्हाला कुठे मिळू शकतात तर तो आहे तुमचा ऑप्शनलचा पेपर. सो त्याच्यामुळे ऑप्शनल जो आहे तो खूप महत्वाची गोष्ट आहे. ऑप्शनलच्या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शनलचे खूप सारे तुम्हाला म्हणजे सब्जेक्टचे ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. जर तुम्ही त्याची लिस्ट पाहिली, आता ही लिस्ट करता मी स्लाइडवरती ठेवली नाहीये, पण ऑप्शनलची जर लिस्ट तुम्ही पाहिली तर ऑप्शनलच्या लिस्टमध्ये खूप खूप व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्स आहेत. म्हणजे ज्याचं जे बॅकग्राऊंड आहे तर त्या बॅकग्राऊंडचा सब्जेक्ट मिळण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. लक्षात आलं, तुम्ही बीए केलंय, कॉमर्स केलंय, सायन्स मधून तुमचं ग्रॅज्युएशन आहे, ऍग्रिकल्चर आहे, इंजिनिअरिंग आहे, मेडिकल सायन्स आहे. सो ऑलमोस्ट प्रत्येक स्ट्रीमचे सब्जेक्ट तुम्हाला तिथे मिळतील. लक्षात आलं. ते जे सगळे सब्जेक्ट्स आहेत तर त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला आवडणारा, तुम्हाला माहिती असणारा किंवा तुमच्या ग्रॅज्युएशनचा असणारा कुठला तरी एखादा सब्जेक्ट नक्की तुम्हाला तिथे सापडेल. आणि तो जो सब्जेक्ट आहे तर तो शोधायचा कसा, याच्या बाबतीमध्ये आज आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. कारण ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण असे पण खूप मुलं मी पाहिलेले आहेत किंवा आमच्या पण काही मित्रांनी असंच केलेलं होतं की ऑप्शनल चूज केला, त्याच्यातनं 1-2 एक्झाम दिल्या, पण नंतर लक्षात येतं की ऑप्शनलमध्ये मार्क्सच येत नाहीयेत, हा माझा ऑप्शनलच नाहीये. मग 2-3 अटेम्प्ट नंतर मग ऑप्शनल चेंज केला जातो. मग ह्याच्यात काय होतं की 2-3 वर्ष तो अटेम्प्ट देऊन जी एक्झाम दिलेली असते ते सगळं वेस्टच होतं. सो त्याच्यामुळं आपण तशा चुका न करता मुळातच आता देतानाच खूप व्यवस्थित वेळ आपण देऊयात की ऑप्शनल कशा पद्धतीने चूज करायला पाहिजे, त्याचे क्रायटेरियाज काय आहेत, हे सगळं डिटेलमध्ये आज आपण बघणार आहोत. लक्षात आलं, इथपर्यंत क्लिअर झालं. सो तुमच्या मेन्समध्ये ऑप्शनलचं महत्व खूपच जास्त आहे. ठीक आहे ना. आता त्याच्यानंतर ऑप्शनल चूज करण्यासाठी कोणते कोणते निकष किंवा कोणते कोणते क्रायटेरियाज तुम्ही लावू शकता. सो आता सगळ्यात पहिलं म्हणजे त्या विषयाची आवड पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याची क्षमता, त्यांचा इंटरेस्ट आणि तुमची ऍप्टिट्यूड, ह्या दोन्ही गोष्टी तिथे हव्यात. लक्षात आलं. आता जर तुम्ही पूर्ण ऑप्शनलची लिस्ट पाहिली तर त्या ऑप्शनलच्या लिस्टमध्ये खूप व्हरायटी ऑफ सब्जेक्ट तुम्हाला दिसतील. ठीक आहे. सी, पण जस्ट लिस्ट एकदा तुम्ही मी तुम्हाला दाखवतो, कुठे जस्ट नेटवरूनच आपण बघूयात कुठलाही जो. सो इथे बघा, खूप व्हरायटी ऑफ 48 नंबर ऑफ तुम्हाला ऑप्शनल्स आहेत. इथे सगळं मेन्शन केलेलं आहे. ऍग्रिकल्चर, अॅनिमल हजबंड्री, अँथ्रोपॉलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, सिव्हिल्स इंजिनिअरिंग, कॉमर्स, अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स, जॉग्राफी, जिओलॉजी. सो असे खूप सारे ऑप्शनल तुम्हाला इथे दिसतील. ठीक आहे. सो आता हे जे सगळे ऑप्शनलचे सब्जेक्ट आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठला ऑप्शनल चूज करायचा आहे हे बघून ठेवा. ठीक आहे. आता असं तर होणार नाही की तुमचं बॅकग्राऊंड आहे आर्ट्स आणि तुम्ही विचार करता मॅथमॅटिक्सचा. डेफिनेटली असं तर होणार नाही. असं होत असेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. लक्षात आलं. ऑप्शनल चूज करायचं म्हणजे आवड असणं आणि तो ऑप्शनल लिहिता येणं, समजणं, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला म्युझिक आवडतं, पण मला फिल्मी म्युझिक आवडतं. लक्षात आलं. माझा एखादा फेवरेट सिंगर असेल, ठीक आहे, तर तो सिंगर फेवरेट आहे, मला फिल्म मधलं म्युझिक कळतं, याचा अर्थ असं नाही की मला संगीतातल्या सगळ्याच हरकती कळतात, संगीतातले सगळेच राग कळतात.
हिंदुस्थानी म्युझिक, क्लासिकल म्युझिक ह्याच्यामधला फरक कळतो, किंवा हे काय आहे हे मला कळतं. कार्नाटिक म्युझिक, क्लासिकल म्युझिक, ह्याच्यातले जे काही वेगवेगळे डिटेल्स आहेत ते मला कळतात, अशातला भाग नाहीये. सो त्याच्यामुळे इंटरेस्ट हा भाग म्हणजे हा एकदम उथळ उथळ नाही. काही सब्जेक्टमध्ये काही जेन्युअनलीच तुम्हाला इंटरेस्ट असतो. म्हणजे एखाद्याचं बॅकग्राऊंड जर आहे, सपोज आर्ट्समध्ये त्याने बॅकग्राऊंड आहे, पॉलिटिकल सायन्स सब्जेक्ट आहे किंवा जॉग्राफी सारखा सब्जेक्ट आहे, आणि तुम्हाला तो ऍक्च्युली आवडतोय, तर डेफिनेटली तो तुमचा ऑप्शनल इथे असू शकतो. लक्षात आलं? किंवा एखाद्याला ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे आणि त्याला ऍक्च्युली शेतीमध्ये इंटरेस्ट आहे, त्याला ऍक्च्युली शेतीमध्ये कशा गोष्टींनी काम केलं जातं ह्या गोष्टीची आवड आहे, तर डेफिनेटली ऍग्रिकल्चर हा तुमचा ऑप्शनल असू शकतो. लक्षात येतं? सो विद्यार्थ्याची आवड आणि त्याची क्षमता ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. क्षमता म्हणजे काय? जसं मी मगाशी म्हणलं, तुमचं बॅकग्राऊंड आर्ट्स आहे पण तुम्ही मॅथमॅटिक्स ठेवताय, लक्षात आलं? किंवा तुमचं बॅकग्राऊंड आर्ट्स आहे, तुम्ही फिजिक्स सारखा सब्जेक्ट ठेवायला चाललात, किंवा तुम्ही लॉ सारखा एखादा सब्जेक्ट ठेवता. सो ह्या गोष्टींवरती तुम्ही ध्यान देणं, खूप लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. तुमचा ऑप्शनल जो आहे तो तुमच्या आवडीचा असला पाहिजे. कारण जर आवड नसेल ना, तर एका पॉईंट नंतर ना ते मोनोटोनस व्हायला लागतं. लक्षात आलं? म्हणजे एखादा सब्जेक्ट तोच यायला लागतो, आणि मग त्या केसमध्ये ना क्वालिटी इम्प्रुव्हमेंट होणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल होऊन बसतं. कारण एका पॉईंटला तो तुमचा ऑप्शनली इतक्या वेळा वाचून वाचून तुम्हाला इतकं बोर व्हायला लागतं की तुम्ही त्याच्यात कामच करायला नको म्हणता. सो हे असं करता कामा नये. कारण काय होतं बघा, मे बी पहिल्या अटेम्प्टला तुम्हाला जाणवत नाही, पण 2-3 अटेम्प्ट नंतर ना तुम्हाला त्या ऑप्शनलचं प्रिपरेशन झालेलं असतं. 1-2 अटेम्प्ट मध्ये बऱ्यापैकी ऑप्शनलचा अभ्यास झालेला असतो. आणि जर तुम्हाला जो ऑप्शनल आवडत नसेल, पण तरी पण तुम्ही सिलेबस छोटा आहे म्हणून तर घेतलाय, किंवा तुमच्या रूम पार्टनरनीच घेतलेला आहे, किंवा कुठल्या तरी सिनियरने सांगितलं तुम्हाला की बाबा हा ऑप्शनल घे, हा ऑप्शनल चालतो वगैरे, हे जर ऐकून तुम्ही ऑप्शनल घेतलेला असेल आणि जर तुमचा जेन्युइन इंटरेस्ट नसेल, तर 2-3 अटेम्प्ट नंतर तुम्हाला ती मोनोटोनी फील व्हायला लागते. आणि मग तिथून पुढे ना मग मार्क्स इम्प्रूव्ह करणं खूप अवघड होऊन बसतं. कारण हे मी खूप जणांच्या बाबतीत पाहिलं. तुम्हाला असं वाटत असेल की हे मी काहीतरी हवेत सांगतोय, असं नाहीये. युपीएससीच्या कित्येक मुलांना मी दोन्हीकडे शिकवतो, युपीएससीला एमपीएससीला दोन्हीकडे शिकवतो. सो त्याच्यामुळे मला दोन्हीचा अनुभव आहे, ते मी तुम्हाला सांगतोय की मुलं बऱ्याचदा ह्या चुका करतात. 2-3 अटेम्प्ट नंतर त्यांना रिअलाइज होतं की आपलं ऑप्शनलच आवडत नाहीये, आपल्याला मार्क्स येत नाहीत, मग ऑप्शनल चूज ऑप्शनल आपल्याला चेंज करायचं आहे. सो ह्या गोष्टी करण्याच्या आधीच हे बघा की मला कशामध्ये आवड आहे. ही जर तुम्ही काय सब्जेक्टची लिस्ट पाहिली, 25-26 सब्जेक्टची लिस्ट पाहिली, डेफिनेटली 5-6 ऑप्शनल तर तुम्ही असे नक्की बघू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा कल दिसतोय, तुमचा इंटरेस्ट दिसतोय. लक्षात आलं? अशा 5-6 ऑप्शनलची लिस्ट तुमच्याकडे आहे की बाबा हे ऑप्शनल मी चूज करू शकते. मग त्याच्यामध्ये बाकीचे क्रायटेरिया काय आहेत त्याच्याकडे आपण वळूया. ठीक आहे? आता इथे क्षमता हा पण एक गोष्ट महत्वाची आहे. क्षमता म्हणजे काय? की फॉर एक्झाम्पल, आता ऑप्शनलचं जर तुम्ही डिटेलमध्ये अनालिसिस केलं ना, तर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात येतील की काही ऑप्शनल जे आहेत ना, काही ऑप्शनल ऑब्जेक्टिव्ह नेचरचे आहेत आणि काही सब्जेक्टिव्ह नेचरचे आहेत. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, मॅथमॅटिक्स सारखा ऑप्शनल आहे, फिजिक्स आहे, किंवा काही म्हणजे बऱ्याच अंशी रादर जॉग्राफी सारखा सब्जेक्ट आहे. म्हणजे जिथे A+B ह्याचं उत्तर हे सीच येतं. ठीक आहे? मॅथ्समध्ये A+B असेल तर हे सीच असतं. किंवा जॉग्राफीमध्ये, स्पेशली फिजिकल जॉग्राफी किंवा ह्युमन जॉग्राफीमध्ये काही थ्युरीज आहेत. मग ह्या थ्युरीज एकदा तुम्हाला समजलं की आहे असे पाठ करून तुम्हाला तिथे लिहायचे असतात. त्याच्यामध्ये स्वतःचं डोकं लावण्याची गरज नसते. तुमचं स्वतःचं रायटिंग स्किल, तुमचं क्रिएटिव्ह थिंकिंग ह्याची तिथे काहीच गरज नसते. पण काही सब्जेक्ट जे असतात ना ते सब्जेक्टिव्ह असतात, ह्युमॅनिटीचे स्पेशली. फॉर एक्झाम्पल, सायकोलॉजी सारखा सब्जेक्ट आहे, फिलॉसॉफी सारखा सब्जेक्ट आहे, सोशियोलॉजी आहे, फॉर दॅट सेक पॉल सायन्स आहे. पॉल सायन्सचा जो पेपर 1 आहे, किंवा कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्सचा काही सेक्शन आहे, किंवा थिंकर्स आहेत वेगवेगळे. जर पॉलिटिकल सायन्सचा सब्जेक्ट तुम्ही पाहिला, आता पॉल सायन्स माझा पण ऑप्शनल होता आणि जॉग्राफी दोन्ही ऑप्शनल होते माझे. सो त्याच्यामुळे दोन्ही सब्जेक्ट मी जवळून पाहिले. पॉलिटिकल सायन्स असेल, सोशियोलॉजी असेल त्याच्यामध्ये, किंवा फिलॉसॉफी असेल, सायकोलॉजी असेल, ह्याच्यामध्ये जे थिंकर्स आहेत ना, तर त्या थिंकर्सला समजून घेणं आणि आजूबाजूची जी परिस्थिती आहे तर त्याला तुमच्या तुमच्या ओपिनियनच्या बेसिसवरती लिहिणं, ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला स्किल लागतं. लक्षात आलं? जॉग्राफीमध्ये किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये A+B=C असतं. तिथे फिलॉसॉफीमध्ये A+B हे C पण असू शकतं, हे E पण असू शकतं, किंवा हे F पण असू शकतं. हे इथे व्हरायटी ऑफ वेज मी तुम्हाला लिहावं लागतं. लक्षात आलं? म्हणजे फॉर एक्झाम्पल, जॉग्राफीमध्ये सिंपल क्वेश्चन आहे की खंडवहनाचा सिद्धांत म्हणजे काय, त्याचे पुरावे द्या. सिंपल क्वेश्चन येतो. ठीक आहे? आता खंडवहनाचा सिद्धांत आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्याचे पुरावे पण आपल्याला बुकमध्ये दिलेले आहेत, ते पाठ करायचे आहे, असं जाऊन लिहायचंय. इथं डोकं लावायचं नाही. पण बाकीचे जे ह्युमॅनिटीचे सब्जेक्ट्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉल सायन्स आहे, सोशियोलॉजी आहे, किंवा पबाड पण काही अंशी, किंवा फिलॉसॉफी, सायकोलॉजी, हे जे सब्जेक्ट्स आहेत, इथे कसं असतं की क्वेश्चन असतात ना, हे इथे तुम्हाला विचार करायला लावतात.
म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एक सिंपल क्वेश्चन आहे की जर 1948 साली गांधीजी जर एक्सपायर झाले नसते, त्यांचं निधन झालं नसतं, तर भारताचं कॉन्स्टिट्यूशन कसं असतं? लक्षात आलं? किंवा आंबेडकरांची सोशल जस्टिसची फिलॉसॉफी काय आहे आणि ती सध्या स्थितीला कशी लागू पडते? किंवा आता हे जे क्वेश्चन्स आहेत ना, ह्याच्यामध्ये असं काही ठराविक उत्तर नसतं. इथे तुम्हाला विचार करावा लागेल की इथे हे जर गांधीजी असते तर काय झालं असतं, किंवा आंबेडकरांची सोशल जस्टिसची जी कन्सेप्ट आहे तर ती कन्सेप्ट काय होती, मग महात्मा गांधींची रामराज्याची कन्सेप्ट काय होती, हे तुम्हाला आधी माहिती पाहिजे. आणि ते रामराज्य आता आहे का, हे तुम्हाला अप्लाय करावं लागेल. किंवा कम्युनिझम आणि कम्युनिझम आणि कॅपिटलिझम, भांडवलशाही आणि साम्यवाद, ह्याच्यामध्ये सध्या रेलेव्हन्स आहे का, कम्युनिझमचा किंवा साम्यवादाचा सध्या रेलेव्हन्स आहे का? तर ह्या अशा पद्धतीचे जे क्वेश्चन्स असतात ना, तर ह्या क्वेश्चनसाठी असं एक ठराविक एक उत्तर नसतं. इथं तुम्हाला विचार करावा लागतो आणि विचार करून तुम्हाला उत्तर द्यावं लागतं. जर तुमचं क्रिटिकल थिंकिंग असेल, तुमची लिहिण्याची स्टाईल जर व्यवस्थित असेल, तुम्हाला असं वाटतं की मी हे लिहू शकतो, तर या केसमध्ये तुम्ही ह्युमॅनिटीचे सब्जेक्ट घेऊ शकता. पण जर तुम्हाला असं वाटतं की मला ही रिस्क नाही घ्यायची, माझं सायन्सचा बॅकग्राऊंड आहे, मला थिओरिटिकल अंडरस्टँडिंग व्यवस्थित आहे, मग डायग्राम्स मॅप्स वगैरे व्यवस्थित काढू शकते, तर अशा केसमध्ये तुमचा जॉग्राफी सारखा ऑप्शनल बनू शकतो. कारण असे जे सब्जेक्ट आहे, जॉग्राफी सारखे सब्जेक्ट, हे तुम्हाला जीएस ला पण मदत करतात. पॉल सायन्स तो तुम्हाला जीएस ला पण मदत करतो, पण पॉल सायन्स, सोशॉलॉजी, हे जे सब्जेक्ट आहेत हे सब्जेक्ट ह्युमॅनिटीचे आहेत. इथे तुम्हाला सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग लागतं. जॉग्राफी हा जो आहे हा बहुतांशी ऑब्जेक्टिव्ह नेचरचा आहे, तिथे थ्युरीज आहेत. A+B=Cच असतं तिथे. सो त्याच्यामुळे त्याचं प्रिपरेशन करणं हे तुलनेने सोपं जातं. जर तुमचं रायटिंग स्किल व्यवस्थित आहे, तुम्हाला असं वाटतंय की मी खूप छान लिहू शकतोय, मला विचार करण्याची ती कॅपॅसिटी आहे, वेगवेगळ्या अँगलने विचार करतो. हे तुम्हाला वाटणं आणि ऍक्च्युअली करता येणं ह्याच्यातही फरक असतो. बऱ्याच जणांना वाटतं की मी एखाद्या परिस्थितीला खूप चांगल्या पद्धतीने हाताळतो, सगळ्या अँगलने बघतो. ती परिस्थिती गोष्ट वेगळी, इथे उत्तर लिहिणं वेगळं. कारण इथे तुमच्याकडे स्किल असेल तरच तुम्हाला मार्क्स येतात. लक्षात येते? सो त्याच्यामुळे पर्सनली मी सजेस्ट करेल की ज्यांचं सायन्स वगैरे बॅकग्राऊंड आहे, तर त्यांनी जे ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्ट आहे, म्हणजे जॉग्राफी सारखा सब्जेक्ट जो आहे, तर तो घेणं बेटर राहतं. हे मी बेटर राहतं का म्हणतो, कारण हिस्ट्री सारखा सब्जेक्ट, तिथे जास्त डोकं लावायचं नाहीये. ज्या गोष्टी झालेल्या आहेत हिस्ट्रीमध्ये त्या पाठ करायच्या, त्याचं थोडंसं अनालिसिस करायचंय आणि तेच लिहायचंय. पण पॉल सायन्स, सोशॉलॉजी किंवा फिलॉसॉफी असे जे सब्जेक्ट आहेत ना, तिथे तुम्हाला वेळ द्यावा लागतो, तिथे तुम्हाला विचार करावा लागतो आणि मग तुम्हाला उत्तर लिहावं लागतं. सो त्याच्यामुळे तुमची जी क्षमता आहे, तुमची जी ऍप्टिट्यूड आहे, याचा पण विचार करा. लक्षात आलं? तुमचं बॅकग्राऊंड काय आहे त्याचाही विचार करा आणि मग कॉल घ्या. त्याच्यानंतर पुढचा दुसरा जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे ओव्हरलॅपिंग. तुमचा जो ऑप्शनल तुम्ही चूज करणार आहात, असं हा एक क्रायटेरिया महत्वाचा ठेवा की तुमचा ऑप्शनलचा सब्जेक्ट हा शक्यतो हा जीएस पैकी कुठला तरी एखादा ऑप्शनल ऑप्शनल म्हणजे सब्जेक्ट असेल, तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. म्हणजे काय, की जॉग्राफी सारखा सब्जेक्ट आहे, ठीक आहे, किंवा हिस्ट्री सारखा सब्जेक्ट आहे, किंवा फॉर दॅट सेक पॉलिटिकल सायन्स आहे, ठीक आहे, किंवा काही अंशी सोशॉलॉजी आहे, हिस्ट्री आहे, किंवा हे दोन चार मेजर सब्जेक्ट आहेत, ठीक आहे, की किंवा इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्स शक्यतो घेऊ नका असं मी म्हणेल, कारण ते डिफिकल्ट आहे. इकॉनॉमिक्स जरी तुमचं बॅकग्राऊंड असेल तर इकॉनॉमिक्सला ऑप्शनल मधून मार्क्स येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. जर सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट तुम्ही पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल, ठीक आहे. हे दोन चार ऑप्शनल मी तुमच्या समोर का मांडतोय, कारण हे खूप पॉप्युलर ऑप्शनल आहेत. म्हणजे युपीएससीच्या मुलांचा जर डेटा काढून पाहिला गेल्या काही वर्षांचा, तर सगळ्यात पहिला मेजर सब्जेक्ट तुम्हाला दिसेल जॉग्राफी, मग त्याच्यानंतर हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, हे खूप पॉप्युलर ऑप्शनल आहेत. आणि पॉप्युलर ऑप्शन असल्यामुळे त्याचं मटेरियल पण तुम्हाला इझिली मिळून जातं. इकॉनॉमिक्सचं मटेरियल मिळणं, आता जॉग्राफी आणि जिओलॉजी हे दोन्ही सब्जेक्ट तसे जवळजवळचेच आहेत. जिओलॉजी आणि जॉग्राफी हे बहुतांशी काही म्हणजे सब्जेक्ट जर तुम्ही पाहिले तर काही टॉपिक्स हे ओव्हरलॅपिंग आहेत. पण जिओलॉजी मधून सिलेक्ट होणाऱ्या मुलांचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे. पण जॉग्राफी मधून ढिगाने पोरं पास होतात, कारण मटेरियल अवेलेबल आहे, सब्जेक्ट तुम्हाला जीएस ला हेल्प करतो, अशा कित्येक गोष्टी आहेत, ठीक आहे. एकट्या जॉग्राफीचा जर विचार केला तर तुमचा जीएसचा 1000 पैकी जवळजवळ 180 ते 200 मार्कचा एरिया कव्हर होतो. कारण जीएस 1 मध्ये जर तुम्ही हा जीएस 1 पाहिला, तर ह्या जीएस 1 मध्ये तुम्हाला जॉग्राफी येतो. आणि जीएस 1 मध्ये 250 पैकी जवळजवळ 100 मार्क्स हे जॉग्राफीतनं येतात. पहिल्या पेपरचा जवळजवळ 40% एरिया हा जॉग्राफीतनं कव्हर होतो. त्याच्यानंतर पेपर 3 मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट आहे बघा, आपत्ती व्यवस्थापन. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर आहे, कृषी. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, रोड, रेल्वेज वगैरे वगैरे, ते इकॉनॉमिक्स मध्ये पण कॉमन आहे, इथे पण कॉमन आहे. आणि एन्व्हायरमेंट, हे तीनही गोष्टी, ह्या 4 गोष्टी राहतात, हे तुम्हाला इथे कव्हर होतं जीएस 3 मध्ये.
प्रिलिम्स मध्ये पण बघा, जॉग्राफी एक मेजर सब्जेक्ट आहे, प्लस एन्व्हायरमेंट पण एक मेजर सब्जेक्ट आहे. प्रिलिम्स मध्ये जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट, आता एन्व्हायरमेंट मी काम करतोय कारण ऑप्शनल मध्ये एन्व्हायरमेंटल जॉग्राफी म्हणून एक हिस्सा तुम्हाला अभ्यासायचा आहे. तो एन्व्हायरमेंट म्हणजे जेच तुम्ही वेगळं एन्व्हायरमेंट म्हणून शिकता, पर्यावरण म्हणून शिकता. सो पर्यावरण आणि भूगोल ह्या दोन्हीची जर टॅली तुम्ही पाहिली तर प्रिलिम्स मध्ये पर्यावरण आणि भूगोलाचे 100 पैकी जवळजवळ 20 ते 25च्या आसपास क्वेश्चन येतात. म्हणजे विचार करा, तुमच्या जीएसचा प्रिलिम्स मध्ये जवळजवळ 1/4 हिस्सा एकटा जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट कव्हर करतो. मग अशा वेळेस मग असं जॉग्राफी सारखं ऑप्शनल घेणं हे इझी जातं. किंवा हिस्ट्री सारखा सब्जेक्ट, हिस्ट्री तुम्हाला GS 1 ला पण हेल्प करतो मेन्स मध्ये. प्लस तुमचा प्रिलिम्सचा पण एरिया, प्रिलिम्स मध्ये तुम्हाला मॉडर्न हिस्ट्री करायचं, आधुनिक, त्याच्यानंतर प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास करायचा, तर ते सगळं तुमचं तिथे कव्हर होऊन जातं. सोशॉलॉजी GS 1 तुमचा बहुतांश एरिया कव्हर करतो. सो त्याच्यामुळे जो ऑप्शनल आहे ना, तो ऑप्शनल असा चूज करा की त्याच्यामुळे तुमचा जीएसचा वेळ वाचेल. हे ओव्हरलॅपिंग बघणं खूप महत्वाचं आहे. हे मी का सांगतोय, कारण सिम्पली बघा, जर जॉग्राफी सारखा मोठा ऑप्शनल तुम्ही जर घेतला तर तुमचं काय होतं की जीएसला जॉग्राफी करायची गरज नसते तुम्हाला. जीएस जॉग्राफी करायचं म्हणलं ना, तरी तुम्हाला महिना ते 1.5 महिना लागू शकतो. पूर्ण जर प्रिपरेशन करायचं म्हणलं तर महिना 1.5 महिना जॉग्राफी सारखा सब्जेक्ट घेतो जीएस साठी. असंही तुम्हाला तो करायचाच आहे. पण जर तुम्ही ऑप्शनल घेतला तर तो 1-1.5 महिना तुमचा वाचतो. लक्षात येतं, काही महाराष्ट्र जॉग्राफीचा वगैरे हिस्सा सोडला तर बाकी सगळं तुमचं जीएस मधलं सगळं इथं कव्हर होतं. कारण ऑप्शनल मध्ये महाराष्ट्र जॉग्राफी वगैरे कुठेच दिले नाही, कुठलाच ऑप्शनल मध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक मेन्शन केलं नाही. त्यामुळे महाराष्ट्र असंही तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी वाचायचंच आहे. लक्षात आलं, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल हे ऑप्शनल मध्ये कुठेच नाहीये. सो त्याच्यामुळे ऑप्शनल जर केलं आणि फक्त महाराष्ट्राचा तेवढा तेवढा एरिया केला तर तुमचा तो सब्जेक्टच कव्हर होऊन जातो. इथे तुम्हाला लक्षात येत नाही, पण इथे तुमचा वेळ खूप वाचतो. लक्षात येत आहे. आणि दुसरी गोष्ट, जीएस मध्ये तुमचं स्कोर वाढण्याची क्षमता वाढते. कारण मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो. जेव्हा आता ग्रॅज्युएशन नंतर मी युपीएससीची मेन्स लिहिली, जॉग्राफी माझा ऑप्शनल होता, तर त्यावेळेस आमच्या वेळेस 150 पैकी वगैरे पेपर असायचा जीएसचा, युपीएससीचा. तर 150 पैकी जवळजवळ 25-26च्या आसपास हे जॉग्राफीतनं क्वेश्चन यायचे. ठीक आहे, हिस्ट्री 20-25, जॉग्राफी 20-25च्या आसपास क्वेश्चन यायचे. तर ते जे 25 क्वेश्चन होते ना, तर ते जॉग्राफीतनं मॅक्सिमम यायचे. आणि जॉग्राफी माझा ऑप्शनल होता. आणि हे डोक्यातच धरलं की जर मला प्रिलिम्स क्लिअर व्हायची असेल तर मला माझ्या स्ट्रॉंग एरियामधून मॅक्सिमम क्वेश्चन काढायचे. जॉग्राफी माझा स्ट्रॉंग एरिया होता, माझा तो ऑप्शनलच होता. आणि मग त्या 25 पैकी 20-22च्या आसपास जर क्वेश्चन तुम्ही तिथेच काढले तर लक्षात घ्या, तुमची गेम बऱ्यापैकी तुम्ही तिथेच जिंकलेली असते. विचार करा की जॉग्राफी तुमचा ऑप्शनल आहे आणि प्रिलिम्स मध्ये जसं मी म्हणलं की जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट हे जवळजवळ 20 ते 25 क्वेश्चन येतात. जर प्रिलिम्सचा कट ऑफ तुम्ही पाहिला तर प्रिलिम्सचा कट ऑफ हा 106, 108 किंवा 110च्या आसपास आहे. आता आपण हायर साईडला पकडूया की 120 हा कट ऑफ आहे. एकदम सेफ आपल्याला प्रिलिम्स पास व्हायचे तर 120 कट ऑफ आहे. 120 कट ऑफ आहे म्हणजे तुम्हाला 60 क्वेश्चन बरोबर काढायचे. लक्षात आलं, 55 ते 60 क्वेश्चन जर तुम्ही बरोबर काढले तर तुम्हाला 110 ते 120 मार्क्स मिळतात. 55 ते 60 क्वेश्चन जर तुम्हाला बरोबर काढायचे त्याच्यापैकी 20 ते 25 क्वेश्चन हे जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट मधून येतात. आणि जॉग्राफी हा तुमचा ऑप्शनल आहे, तर इथे विचार करा, तुमची प्रिलिम्स निघण्याचे चान्सेस खूप वाढतात. लक्षात येतं, ही जी एक्झाम आहे ही एक्झाम तुमच्या कॉलेजच्या एक्झाम सारखी नाहीये. इथे तुम्हाला प्रॉपर स्ट्रॅटेजी ठेवावं लागेल, इथे तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल, तरच तुम्हाला लवकरात लवकर सिलेक्शन करता येईल. नाही तर लोक पंचवार्षिक योजना घेऊन येतात, 5-5, 10-10 वर्ष एक्झाम मध्ये घालतात. 5-5, 10-10 वर्ष घालण्यासारखं ह्या एक्झाम मध्ये नाहीये काय. हे मी तुम्हाला अनुभवाने सांगितलं, मी प्रशासनात काम केलंय, एमपीएससी मला सिलेक्शन होतं. हे मी तुम्हाला अनुभवाने सांगतो. 5 आणि 10 वर्ष घालण्यासारखं ह्या एक्झाम मध्ये काही नाहीये. आणि 10 वर्ष अभ्यास केल्यानंतर क्लास 2 जो होत असेल तर त्याच्यात काही काही मजा नाहीये. लक्षात आलं, कारण तो एक जगण्याचा एक मार्ग आहे, ह्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काहीही कौतुक नाहीये. सो त्याच्यामुळे ह्या एक्झामचं प्रिपरेशन करत असताना तुमच्याकडे स्वतःच एक प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे. तुमची स्वतःची एक स्ट्रॅटेजी माहिती पाहिजे तुम्हाला, की कुठला ऑप्शनल घेताना मला हा फायदा होईल, कुठला ऑप्शनल घेताना हा मला तोटा होईल. हे जे क्रायटेरियाज मी ठेवलेत ना, कुठलाच ऑप्शनल असा नसणार आहे की तो सगळे क्रायटेरियाज फुलफिल करेल. हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. तुम्ही जर अशी लिस्ट घेऊन बसला की हा हे हे जुळतंय, हे जुळतंय, हे होतंय, असं होणार नाही. हे जे क्रायटेरियाज आहेत हे जनरल क्रायटेरियाज आहेत. ह्याच्यामध्ये मॅक्सिमम जिथे स्कोर तुम्हाला करता येईल तो तुमचा ऑप्शनल असेल, हे मी तुम्हाला सांगतो. पण काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या डोक्यातच धरा, की तुमची आवड असणं गरजेचंच आहे. तुमची क्षमता ते ओव्हरलॅपिंग असणं ह्याचा पण फायदा होतो. कारण तुमचा तेवढा जीएस लोड कमी होणार आहे, तुमचा वेळ कमी वाचणार आहे रादर. लक्षात येत आहे. सो ह्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट, तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड. सी,
हा पण एक महत्वाचा फॅक्टर असू शकतो, की आता एखाद्याचं ग्रॅज्युएशनच जर ऍग्रिकल्चरमध्ये आहे किंवा हिस्ट्रीमध्ये आहे, तर त्यांनी ऍग्रिकल्चर किंवा हिस्ट्री सारखं ऑप्शनल घेणं काही काही अंशी फायद्याचं ठरू शकतं. कारण त्याला झिरो पासून सुरुवात करायची नाही. लक्षात आलं? म्हणजे एखाद्याचं बॅकग्राऊंडच आहे जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, त्यांनी बीए त्याच्यामध्ये केलंय, ऑनर्स त्याच्यामध्ये केलंय, किंवा एखाद्याने इंजिनिअरिंग केलंय, आणि त्याला त्या सब्जेक्टमध्ये झिरो पासून सुरुवात करायची नसते. म्हणजे एखाद्याचं बॅकग्राऊंड आहे इंजिनिअरिंग, पण बहुतांशी बघा इंजिनिअरिंगची मुलं इंजिनिअरिंगचे ऑप्शनल घेत नाहीत, ते तुम्हाला ह्युमॅनिटीचे ऑप्शनल घेताना दिसतात. लक्षात आलं? त्याचे काही रिझन्स आहेत, त्याच्या बाबतीत आपण नंतर बोलत. पण एखाद्याचं ऑप्शनलच आहे, सॉरी, एखाद्याचं ग्रॅज्युएशनच आहे जॉग्राफीमध्ये किंवा हिस्ट्रीमध्ये किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये किंवा सोशॉलॉजीमध्ये, तर त्यांनी तो ऑप्शनल घेणं हे फायद्याचं ठरू शकतं. कारण त्या सब्जेक्टसाठी त्याला झिरो पासून सुरुवात करायची नाही. ऍटलिस्ट त्या सब्जेक्टमध्ये काय आहे एवढं तरी कळतं. सी, ग्रॅज्युएशनमध्ये जरी तो तुमचा सब्जेक्ट असला, तरी एक तर पहिली गोष्ट, ग्रॅज्युएशनमध्ये आपण किती इमानदारीत अभ्यास केलेला असतो हे त्या सब्जेक्ट त्या कॅन्डिडेटला माहिती असतं. कारण ग्रॅज्युएशनचा अभ्यास म्हणजे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ना आपण वन नाईट शोज करतो. म्हणजे आमच्या कॉलेजला जातं, मी इथून गव्हर्नमेंट कॉलेजमधून पासआउट झालो ऍग्रिकल्चर. सो आमच्या कॉलेजला असंच असायचं की सिनियर रॅगिंग घेणार, मग रॅगिंग घेतल्यानंतर मग त्यांच्या नोट्स देणार, मग त्या नोट्स सुद्धा एक्झामच्या आधी देणार, मग आदल्या दिवशी नोट्स मिळणार, त्याच्या झेरॉक्स मारायच्या, वन नाईट शो करायचा, रात्रभर अभ्यास करायचा आणि दुसऱ्या दिवशी एक्झाम द्यायची. सो मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये हेच चालतं. आय एम नॉट सेइंग की रॅगिंग चालते, पण आमच्या वेळेस ते तसं होतं. आता ते रॅगिंग वगैरे तुमच्या वेळेस काही राहिलेलं नाहीये, पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हे असंच असतं की पोरं वन नाईट शो करतात आणि एक्झाम देतात. त्याच्यामुळे ग्रॅज्युएशनला आपण किती इमानदारीत अभ्यास केलाय त्या सब्जेक्टचा, हा पण पहिला भाग आहे. दुसरी गोष्ट, ग्रॅज्युएशनला असणारं हिस्ट्री, जॉग्राफी, सोशॉलॉजी आणि इथे ऑप्शनलमध्ये असणारं हिस्ट्री, जॉग्राफी आणि सोशॉलॉजी, ह्याच्यामध्ये बराच फरक आहे. इथे तुम्हाला खूप डिटेलमध्ये अभ्यास करावा लागतो. ग्रॅज्युएशनमध्ये एवढ्या डिटेलमध्ये गोष्टी नसतात. मे बी पोस्ट ग्रॅज्युएशनला असतील, डॉक्टरेट तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्हाला डेप्थमध्ये जावं लागेल. पण ग्रॅज्युएशनमध्ये तो सब्जेक्ट एवढ्या खोलामध्ये जाऊन तुम्ही अभ्यासलेला नसतो. पण इथे जेव्हा तुम्ही प्रिपेअर करता ना एमपीएससी मध्ये, इथे तुम्हाला खूप जास्त खोलावरती जाऊन प्रिपेअर करावं लागतं. सो त्याच्यामुळे ऑप्शनल चूज करताना हा पण एक क्रायटेरिया ठेवा की जर तो तुमचा ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट काय होते बघा, की काही वेळेस ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट ठेवल्याचा फायदा काय होतो, की त्या ग्रॅज्युएशनमध्ये सी, इन केस वर्स्ट केसमध्ये की आपल्या इकडून एमपीएससी मधून काही झालंच नाही, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपला एक प्लॅन बी पण जनरेट होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍग्रिकल्चर तुमचं ऑप्शनल आहे, तर इकडे राज्यसेवेमधून काही नाही झालं तर ऍग्रिकल्चर एमपीएससी आहे, तर ती तुम्ही देऊ शकता. किंवा इंजिनिअरिंगची एमपीएससीचे सेपरेट एक्झाम होते, तर ती जी एक्झाम आहे ती तुम्ही देऊ शकता. तो तुमचा प्लॅन बी असू शकेल. किंवा वर्स्ट केसमध्ये काहीच नाही झालं, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करून कुठेतरी काहीतरी नोकरी कमवू शकता. सो हा तुमचा प्लॅन बी पण जनरेट होतो. लक्षात येतं? सो जर तुमचा ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट जर तुम्ही ऑप्शन म्हणून घेत असाल तर त्याचे फायदे आहेत, तोटे पण आहेत, फायदे पण आहेत. ठीक आहे. फायदे काय आहेत, की फॉर एक्झाम्पल एखाद्याने ऍग्रिकल्चर सारखा ऑप्शनल ठेवला किंवा एखाद्याने लॉ सारखा ऑप्शनल ठेवला, वर्स्ट केसमध्ये तुमचं काहीच नाही झालं इकडे, तर तुम्ही नंतर लॉच्या बेसिसवरती प्रॅक्टिस तर करू शकता. तुम्ही लॉ केल्यानंतर तुम्ही तुमचं प्रॅक्टिस करू शकता, पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता, एलएलबी एलएलएम करू शकता. एलएलएम केल्यानंतर तुमचं परत प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. म्हणजे इथे काय होतंय की इनडायरेक्टली तुमचा एक प्लॅन बी पण जनरेट होतं. ही गोष्ट खूप महत्वाची आहे, लक्षात घ्या. हे म्हणायला खूप सोपं आहे की माझ्याकडे प्लॅन बी नाहीये, प्लॅन एच माझ्या लाईफचं हे, आणि नाही मला एमपीसीच करायचं, बाकी काहीच नाही करायचं, हे म्हणणारे सगळे असतात. आम्ही सुद्धा ह्या एक्झाम मध्ये जेव्हा आलेलो ना तेव्हा हेच डोक्यात धरून आलेलो की नाही नाही आपलं होणारच आहे आणि आपल्याला करायचंच आहे. तुम्ही विचार करा, लाखोनी पोरं दरवर्षी या एक्झामला बसतात. प्रत्येकाची अपेक्षा असते की माझं व्हावं, सगळ्यांचंच होतं करायचं. विचार करण्यासाठी सारखी गोष्ट आहे. 300-400-500 खूप लोक, 500 तर खूप मोठा आकडा सांगितलं, 300-400 लोक दरवर्षी पास होतात. लाखातले 300-400 जर पोरं पास होत असतील तर उरलेल्या पोरांचं काय होतं? लक्षात येतंय? हा पण विचार करा. सी, हे म्हणायला खूप सोपं आहे की नाही नाही कॉम्पिटिशन आहे ना, अभ्यास केलं की होतंय वगैरे, 2-4 वर्ष घालवलं की होतंय. हे एवढं सोपं नाहीये. जसं मी म्हणलं ना, पोरं वर्षानुवर्ष मी अभ्यास केलेली पाहिजेत, 8-8, 10-10 वर्ष या सिस्टम मध्ये घालवलेली पाहिजे. म्हणजे माझ्या रूममेटने, माझ्या मित्राने युपीएससीचे 10 अटेम्प्ट दिलेले. युपीएससीचे 10 अटेम्प्ट म्हणजे तुम्ही 11 वर्ष अभ्यास करता. कारण पहिल्या अटेम्प्टच्या आधी 1 वर्षाचा अभ्यास आणि प्लस नंतरचे 10 अटेम्प्ट. कम ऑन यार, लाईफच्या 11 वर्ष तुम्ही ह्या एक्झामसाठी घालवता. आणि एवढं करूनही जर न होत असेल तर ते त्याच्याहून बदतर असतं. कारण हे ना, हा जो पिरियड असतो तुमच्या लाईफचा प्लॅटिनम पिरियड असतो. ह्या पिरियडमध्येच तुम्ही मेक ऑर ब्रेक करू शकता. म्हणजे आपण म्हणतो ना की लात मारीन तिथं पाणी काढीन, ही मानसिकता आणि हे ऍक्च्युअली ह्या वयामध्ये असतं. सो त्याच्यामुळे हे जे वय आहे ना, हे वय खूप महत्वाचं आहे. म्हणजे 20, 25, 28 पर्यंतचा हा जो फेज आहे ना तुमच्या लाईफचा, तो खूप क्रुशल आहे.
कारण हा हा फेज तुमच्या पुढच्या लाईफचे डायरेक्शन डिसाईड करतात. सो त्याच्यामुळे इथे खूप स्ट्रॅटेजी ठेवून, खूप व्यवस्थित विचार करून, प्लॅनिंग करून अभ्यास करा. प्रत्येकालाच वाटत असतं की माझं काही ना काही होईल, पण असं नसतं. इट्स बेटर टू हॅव अ प्लॅन बी. हे मी तुम्हाला सांगतो, आम्ही पण आमच्या वेळेचे टॉपर वगैरे होतो, आम्ही पण खूप हुशार वगैरे होतो. आम्हालाही वाटायचं की आपण काहीतरी नाही पोस्ट काढणारच वगैरे, पण अपेक्षित पोस्ट नाही मिळाली म्हणून मी ते सोडून आलोय. पण माझ्यावरचे कितीतरी मित्र असे होते की ज्यांचं शेवटपर्यंत सिलेक्शन नाही झालं. मग त्या केसमध्ये ना गोष्टी खूप अवघड होऊन बसतात. मे बी तुम्हाला ते आता कळणारच नाही, पण जसं वय वाढत जातं ना, स्पेशली मुलींच्या बाबतीमध्ये 25-26च्या पुढे जसं वय जातं ना, घरातले ऐकत सुद्धा नाहीत, लग्नाचा मागे तगादा लागतो. मुलांच्या बाबतीमध्ये आपल्या बरोबरचे पोरं प्लेसमेंट घेऊन कुठेतरी जॉब करत असतात. भले ते 10-15 हजाराच्या नोकरीने सुरुवात करू देत किंवा 20-25 हजारांनी नोकरीने सुरुवात करू देत. सुरुवातीला आपल्याला त्याचं जाणवत नाही, कारण आपण अभ्यासाच्या मोडमध्ये असतो. पण 2-3-4 अटेम्प्ट दिल्यानंतर आपलं जेव्हा सिलेक्शन होत नाही ना, ते प्रेशर भयंकर असतं. हे मी तुम्हाला सांगतो. सोशल कुठल्या गॅदरिंगमध्ये जाता येत नाही. 4-5 अटेम्प्ट नंतर जर तुम्ही कुठल्या लग्नात वगैरे गेलात ना, लोक 4 वेळा विचारणार येऊन तुम्हाला, यार किती वर्ष झालं करतोय. हे सगळं मी पाहिलेलं आहे. आय हॅव गॉन थ्रू इट. मी कितीतरी मित्रांना त्याच्यातून सफर होताना पाहिलं. ते प्रेशर भयंकर असतं. कुणाला घेणे देणं नसतं तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय. लोक फक्त तुम्हाला टॉर्चर करायला बघत असतात, हे पण असतं. सो ते जे प्रेशर आहे ना, ते भयंकर असतं. सो त्यामुळे इट्स बेटर टू हॅव अ प्लॅन बी. ठीक आहे. सो ग्रॅज्युएशनचं जर बॅकग्राऊंडच तुमचं ऑप्शनल मध्ये असेल, तर ते घेण्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होतो. हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्याच्यानंतर नेक्स्ट एक महत्वाचा फॅक्टर आहे की अभ्यास साहित्य आणि मार्गदर्शनाची उपलब्धता. जे काही मटेरियल तुमच्याकडे आहे, तर ते म्हणजे जे सब्जेक्ट तुम्ही चूज करताय, तर त्याचं मटेरियल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जसं मी मगाशी तुम्हाला म्हणलं, जिओलॉजी सारखं ऑप्शनल आहे. जिओलॉजीचं मटेरियल, जिओलॉजीचं कोचिंग, जिओलॉजीचं गायडन्सच मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. सो अशा ठिकाणी मग तुमचं तो सब्जेक्ट घेणं रिस्की होऊन बसतं. फिजिक्स सारखा सब्जेक्ट आहे, त्याचा क्लासेस कुठे तुम्हाला मिळणार नाही, त्याच्या नोट्स तुम्हाला मिळणार नाही, त्याचा रेफरन्सेस तुम्हाला व्यवस्थित मिळणार नाही. मग अशा वेळेस तुम्हाला तुमचे जे कॉलेजचे जे फॅकल्टीज आहेत किंवा जे कॉलेजचे जे टीचर्स आहेत, तर त्यांच्यावरती रिलाय करावं लागतं. ट्रस्ट मी, कॉलेजच्या फॅकल्टीजला आणि ऑप्शनलचे शिकवणाऱ्या फॅकल्टीमध्ये एमपीएससी युपीएससी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जे फॅकल्टी शिकवतात त्याच्यामध्ये फरक असतो. कारण कॉलेजचे जे शिकवणारे टीचर्स आहेत त्यांना ह्या एक्झामचं ओरिएंटेशन नसतं. त्या सब्जेक्टमध्ये ते बॉस असतील. आय एम नॉट सेइंग की त्यांना कळणार नाही, ते बॉस आहेतच, त्याच्या बाबतीत वादच नाही. पण ह्या एक्झामची गरज आणि कॉलेजला शिकवणं ह्याच्यामध्ये फरक असतो. मुळातच कॉलेजला सिलेबस किती असतो रे? एका सेमिस्टरमध्ये सिलेबस किती असतो? 100-200 पानाच्या नोट्स असतात सेमिस्टर असेल तर. एका सेमिस्टरमध्ये 100-200 पानाच्या नोट्स असतात, बुक्स असतात. तेवढंच त्यांना शिकायचं असतं आणि तेवढंच ते शिकवत असतात. एका पॉईंटला त्यांचं ते पाठ होऊन जातं. पण इथे जो फॅकल्टी शिकवतो, इथं जो ऑप्शनल शिकवतो ना, त्याला रोज अपडेट करावं लागतं, रोज अभ्यास करावा लागतो. आम्हाला अजूनही अभ्यास करावा लागतो. जरी मी ऑप्शनल शिकवत असलो तरी सुद्धा मला इथे अभ्यास करावा लागतो. कारण सिलेबस तेवढा व्हास्ट आहे. सिलेबसमध्ये इतक्या गोष्टी बदलतात. रोज करंट अफेअर्स बघावं लागतं की करंट अफेअर्समध्ये काय काय चालू आहे. करंट अफेअर्सवरती लक्ष ठेवावं लागतं, कारण त्या थेट गोष्टी तुमच्या एक्झाममध्ये विचारल्या जातात. त्याच्यामुळे इथले फॅकल्टीज आणि तुमच्या कॉलेजचे फॅकल्टीज ह्याच्यामध्ये फरक असतो. लक्षात आलं? सो त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा जिओलॉजी सारखं ऑप्शनल आहे किंवा फिजिक्स आहे किंवा मॅथमॅटिक्स आहे, फॉर दॅट सेक असे पण विद्यार्थी येऊन भेटतात की सर मॅथमॅटिक्स ऑप्शनल ठेवायचं आहे. आता जिओलॉजीची एक आपली पुणे युनिव्हर्सिटीचे एक टॉपर आहे, ती माझीच आपली स्टुडंट आहे. तर जिओलॉजीचं मटेरियल अवेलेबल नाहीये, जिओलॉजीचं गायडन्स अवेलेबल नाहीये. सो काही गोष्टींसाठी ती माझ्याकडून गायडन्स घेते. मी जॉग्राफी शिकवतो. सो काही गोष्टी ज्या कॉमन आहेत, तर त्या बाबतीमध्ये मी तिला काही गोष्टींसाठी गाईड करतो. पण तिला ऍक्च्युली जे गायडन्स मिळायला पाहिजे एक्झाम पर्स्पेक्टिव्हने, ते मिळतच नाही पूर्णपणे. कारण त्याचं कोचिंगच अवेलेबल नाही, त्याचं स्टडी मटेरियलच अवेलेबल नाही. मग ते स्टडी मटेरियल तिला स्वतः तयार करावं लागलं. जॉग्राफी सारखं ऑप्शनल बघा, जर तुम्ही कुठलाही सिलेबसचा टॉपिक उचला आणि तो गुगल करा आणि त्याच्या शेवटी फक्त युपीएससीला त्याचं सगळं मटेरियल अवेलेबल आहे. हिस्ट्री, सोशियोलॉजी, पॉलिटिकल सायन्स, तुम्ही जस्ट सिलेबसचा कुठलाही टॉपिक उचला आणि तो जस्ट गुगल करा, त्याचं सगळं मटेरियल तुम्हाला घर बसल्या अवेलेबल आहे. तुम्हाला घराच्या बाहेर पडण्याची पण गरज नाही, ते इझिली अवेलेबल आहे. मग मी म्हणतो की जर गोष्टी इझिली अवेलेबल आहेत तर ते का नाही यूज करायच्या? कारण एखादा सब्जेक्ट जो अननोन सब्जेक्ट आहे, अचानक एखादा काहीतरी आउट ऑफ द बॉक्स सब्जेक्ट घ्यायचा आणि त्याच्या मटेरियल पासून सुरुवात करायची, ह्याच्यात नाहक एनर्जी जाते आणि नाहक वेळ जातो. कारण त्या मुलीला मी स्ट्रगल करताना पाहिलंय, मार्केटमध्ये मटेरियलच नाहीये. मग कॉलेजच्या लायब्ररीमधून जे काय बुक्स आहेत ते बुक्स वाचायचे, तर बुक्सच्या नोट्स काढायच्या आणि मग त्याच्यावरून प्रिपरेशन करायचं. हे वाटतं तेवढं सोपं नसतं. 3 महिन्याच्या ऑप्शनला 5 आणि 6 महिने लागतात अशा केसमध्ये.
सो त्याच्यामुळे इट्स बेटर टू सी की त्या ऑप्शनलचं तुमच्याकडे मटेरियल अवेलेबल आहे का, त्याचं गायडन्स अवेलेबल आहे का. गायडन्स कोचिंग खूप गरजेची गोष्ट आहे. सी असं नाही मी म्हणत की तुम्हाला करता येणार नाही. ऑप्शनल तुम्ही सेल्फ पण प्रिपेअर करू शकता, त्याच्या बाबतीत नो डाऊट. तुम्ही कुठलाही सब्जेक्ट, जीएस असेल, ऑप्शनल असेल, तुम्ही सेल्फ प्रिपेअर करू शकता. पण होतं काय की कोचिंग घेतल्याचा फायदा काय होतो की तुमचा जो वेळ असतो तो वेळ तुम्हाला वाचवता येतो. म्हणजे स्वतः सेल्फ प्रिपेअर करून एक दोन अटेम्प्ट तुम्हाला चान्स घ्यावा लागतो की बाबा मला खरंच त्याचं ओरिएंटेशन आहे का. मला ऑप्शनल प्रिपेअर करायचं म्हणजे हिस्ट्री सारखं ऑप्शनल मला तयार करायचं आहे, तर हिस्ट्री तयार करायला मला 3 ते 4 महिने कोचिंगला लागतात किंवा 5-6 महिने कोचिंगला लागतात. तो तुम्हाला तयार करायला 7-8 महिने लागू शकतात. कारण तुम्हाला प्रत्येकच गोष्ट बघायची, तुम्हाला सांगणारं कोणी नाहीये, तुम्हाला गाईड करणारं कोणी नाहीये. बरं, मटेरियल पण एमपीएससीचं काही खूप इझिली अवेलेबल नाहीये. युपीएससीचं मटेरियल मिळेल तुम्हाला, मोस्ट ऑफ द मटेरियल तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळेल, पण मराठीमधून हिस्ट्री, मराठीमधून जॉग्राफी किंवा मराठीमधून पॉल सायन्स, सोशॉलॉजी हे तुम्हाला नेटवरती मिळणार नाही. अगेन परत ती सगळे मराठीची पुस्तकं वाचा आणि ती पुस्तकं वाचून स्वतःचं प्रिपरेशन करा. सो ह्याच्यामध्ये वेळ खूप जातो. मग हे सगळं केल्यानंतर प्रिलिम्सला द्यायचा वेळ, बाकी जीएसला द्यायचा वेळ, ह्याच्यावरती कॉम्प्रोमाइज करायला लागतात पोरं. आणि मग त्या केसमध्ये मग 1-2 अटेम्प्ट वेस्ट होतात. मग 1-2 अटेम्प्ट गेल्यानंतर असं लक्षात येतं की यार कोचिंग घेतलं असतं तर बरं झालं असतं. कारण 3-4 महिन्यात माझा क्लास संपून जातो, मला एक प्रॉपर अंडरस्टँडिंग होतं आणि माझं प्रिपरेशन सॉलिड होतं. सो आम्ही सुद्धा सी, आय एम नॉट सेइंग की तुम्ही क्लास जॉईन करा वगैरे, आय एम नॉट सेइंग. मी स्वतः केलेला आहे, मला त्याचा बेनिफिट माहिती आहे. सी, कारण इथे ना तुमच्या त्या पैशापेक्षा, क्लासच्या फीसपेक्षा ना तुमचा वेळ खूप क्रुशल आहे, हे मी तुम्हाला अनुभवाने सांगतो. मी पुण्यात पण कोचिंग घेतलेलं होतं ग्रॅज्युएशन असताना, त्यानंतर दिल्लीमध्ये सुद्धा दोन्ही ऑप्शनचं कोचिंग घेतलेलं. त्याचा फायदा होतो कारण ते जे लोक टीचर्स असतात ते अनुभवाने बसलेले असतात. त्यांनी कितीतरी मुलं घडवलेली असतात, त्यांनी स्वतः एक्झाम्स दिलेले असतात, त्यांनी खास काळजी पाहिलेले असतात आणि ते तुम्हाला वॉर्न करतात की हे करू नको, हे कर. कारण हे ज्या गोष्टी आहेत ना ह्या खूप क्रुशल आहेत. कारण ही एक्झामच अशी पद्धतीने डिझाईन केली आहे की ही एक्झाम तुमचा पेशन्स टेस्ट करते. तुम्ही चुका करण्याचे चान्सेस खूप आहेत. कारण एक एक्झाम तुमची वर्ष दीड वर्ष चालत आहे. तुमचं प्रिलिम्स, तुमची मेन्स, तुमचं इंटरव्ह्यू आणि त्याच्या आधीचं 1 वर्ष, ह्याचा जर विचार केला ना तर रफली 2 ते 2.5 वर्षाची ही पहिली सायकल असते. जर तुम्ही प्रिपरेशन पासून तुमचं इमॅजिन करा की तुमचं पहिल्याच अटेम्प्टला सिलेक्शन झालंय, तरी सुद्धा बघा पूर्ण पूर्ण सायकलचा जर विचार केला तर 2 ते 2.5 वर्ष तुमचे जातात. मग हे 2 ते 2.5 वर्ष ना बॉस खूप क्रुशल असतात. कारण सिस्टम मध्ये ना तुम्ही किती लवकर एंटर करताय हे खूप महत्वाचं आहे. मुळातच आपल्याला 35-40 वर्षाची सर्व्हिस मिळू शकते जर लवकर सर्व्हिसमध्ये गेलं. अजून डिले गेलं तर ते 30 ते 35 वर्षांची सर्व्हिस मिळते. आणि मुळात सर्व्हिसची मजा ही नंतर असते. कारण सुरुवातीला तुम्ही हायरार्कीमध्ये कुठेतरी खाली असता, नंतर तुमचं प्रमोशन होत 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 तुम्ही वर जाता. वय वर्ष 21-22ला डीसीडीवायएसपी होणं आणि वय वर्ष 31-32ला डीसीडीवायएसपी होणं, ह्याच्यामध्ये तुफान फरक आहे. इथे 10 वर्षाची सर्व्हिस ऑलरेडी तुमची सर्व्हिस संपलेली असते जर तुम्ही 31-32ला सिलेक्ट झाला. हे मी तुम्हाला अनुभवाने सांगतो. माझ्या डिपार्टमेंटला 2 व्यक्ती एकच दिवशी जॉईन झालेल्या. एक व्यक्ती दुपारी मध्यान्हपूर्व आणि एक मध्यान्ह नंतर. कारण जेव्हा तुम्ही सर्व्हिसला आहे, तुमचं सर्व्हिस बुक तयार होतं. ज्या दिवशी तुम्ही जॉईन होता ना, ती डेट आणि तो टाइम लिहून ठेवला तर तुमच्या सर्व्हिस बुक हे पूर्ण पूर्ण तुमच्या सर्व्हिसमध्ये राहतं. इन केस पुढे जरी तुमचं दुसऱ्या डिपार्टमेंटला सिलेक्शन झालं तरी ते सर्व्हिस बुक कॅरी केलं जातं. एकदा तुम्ही शासनात गेलात तर तुमच्या नावाचं सर्व्हिस बुक बनतं. तिथे तुमचे सगळे डिटेल्स लिहिलेले असतात. किती वाजता, कुठल्या तारखेला तुम्ही जॉईन झालं ते सगळं लिहिलेलं असतं. जो व्यक्ती मध्यान्ह नंतर जॉईन झाला, सेम डेला 2 व्यक्ती जॉईन झाल्या, दुपारी 12 नंतर जी व्यक्ती जॉईन झाली तिचं प्रमोशन पुढे 4 ते 5 वर्ष डिले झालं. ह्या इतक्या गोष्टी असतात. आणि जो लवकर जॉईन झाला, 12च्या आत जो जॉईन झाला, त्याचं लिस्टमध्ये नाव वरती होतं आणि त्या लिस्टचा तो शेवटचा कॅन्डिडेट होता. हे मी तुम्हाला अनुभवाने सांगतो. एमपीएससी मध्ये किस्से आहेत, किस्से. एक एक मार्क्सने पोरं क्लास 2 चे क्लास 1 होतात, क्लास 1चे क्लास 2 होतात किंवा क्लास 2चे ते लिस्टच्या बाहेर जातात. माझ्या डिपार्टमेंटला माझ्याच कॉलेजचे एक सिनियर आणि सुपर सिनियर, दोघांना सेम मार्क्स होते. दोघांना सेम मार्क्स होते. एमपीएससीने काय केलं की ज्याचं वय जास्त आहे, जो माझा सुपर सिनियर आहे, तर त्याला क्लास 1 दिली. आणि जो माझा सिनियर होता, डायरेक्ट सिनियर, तो फलटणचा इकडचा आहे, तर तो जो डायरेक्ट सिनियर आहे तर त्याला क्लास 2 ची पोस्ट दिली. आता क्लास 2 वरून क्लास 1 ला जायला तुमच्या डिपार्टमेंटमध्ये 8 ते 10 वर्षाचा कालावधी लागतो. मग विचार करा, 1 मार्क म्हणजे तुमच्या 8 ते 10 वर्षांची सर्व्हिस तुमची जाते. अजून 1 मार्क जास्त असता तर तो क्लास 1 झाला असता. समान मार्क्स असल्यामुळे तो क्लास 2 झाला आणि क्लास 2 वरून परत क्लास 1 व्हायला 8 ते 10 वर्ष लागतात ओपनच्या कॅन्डिडेटला. सो ह्या गोष्टी मे बी तुम्हाला आता कळणारच नाहीत. हे खूप नंतरचा विषय, पण ते कळण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की आत्ताचा जो वेळ आहे ना, खूप व्यवस्थित युटिलाइज करा. ऑप्शनल चूज करा आणि खूप व्यवस्थित तो चूज करा.
सो त्याच्यामुळे इथे तुमचं गायडन्स असणं, प्रॉपर अभ्यासाचं मटेरियल मिळणं तुम्हाला हे खूप क्रुशल आहे. कारण ऑप्शनलमध्ये आन्सर रायटिंग करून घेणं, आन्सर्स चेक करून घेणं, त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करणं की काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने लिहायला पाहिजे, ह्याचे जे जे तुमच्या मिस्टेक्स असतात तर त्या मिस्टेक्स एलिमिनेट करणं, त्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला कोणीतरी गायडन्स लागेल. भले तुम्ही ऑप्शनलचे क्लास जॉईन करू नका, पण असा कुठला तरी डेडिकेटेड एखादा रिसोर्स शोधा की जो तुमचे उत्तरं चेक करून देईल. भले तो तुमचा सिनियर असेल किंवा तुमच्या घरातलीच कोणीतरी व्यक्ती असेल किंवा कॉलेजचे टीचर असेल. एक दोन आन्सर चेक करून देणं असं म्हणत नाही मी, पूर्ण थ्रू आउट जर्नीमध्ये ती व्यक्ती तुमच्यासोबत पाहिजे की त्याने कंटिन्युअसली तुम्ही उत्तरं जे लिहिलेली आहे ती तुम्हाला चेक करून दिली पाहिजेत. तुम्हाला जे काही क्वेरीज आहेत त्या तिथले तिथे त्यांनी सॉर्ट आउट करून दिलं पाहिजे. असा कुठला तरी रिसोर्स पर्सन तुमच्याकडे असलं पाहिजे. लक्षात आलं? कारण ते खूप महत्वाचं आहे. मेंटर असणं हे खूप गरजेचं आहे. लक्षात येतं? कारण ही जर्नीच एवढी मोठी आहे. सो त्याच्यामुळे मार्गदर्शन आणि अभ्यास साहित्य ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, हे डोक्यामध्ये ठेवा. ऑप्शनल चूज करताना असं चूज करा की ज्याचं मटेरियल तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. आता उठले मार्केटमध्ये गेले की लगेच त्याचं पुस्तक अवेलेबल पाहिजे, असं ऑप्शनल नका चूज करू की त्याचं ऑप्शनलचं मटेरियल गोळा करता करताच तुम्हाला महिने 2 महिने लागले आणि तिथून पुढे तुम्ही अभ्यास सुरू केला. हे असल्या फंदात पडू नका. नाहकचा वेळ जातो आणि एनर्जी जाते. प्लस तुम्ही जे मटेरियल गोळा केलेलं आहे तर ते स्टँडर्ड आहे का सब स्टँडर्ड आहे हे पण कुठे प्रूव्ह झालेलं नसतं. जरी ते तुम्ही प्रूव्ह केलं तरी तुम्ही कशा पद्धतीने ते प्रिपेअर करताय हे पण खूप महत्वाचं आहे. कारण नुसतं मटेरियल मिळवणं म्हणजे सिलेक्शन नसतं. तुम्ही विचार करा, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 80-85% जो बुक लिस्ट आहे जीएसची किंवा ऑप्शनलची ही जवळजवळ सेम आहे. जर पुस्तकं सगळीकडे आहे, सगळीकडे पोरं जर तुम्ही पाहिलं तर लक्ष्मीकांतच वाचतात. सगळीकडे पोरं जर तुम्ही पाहिलं तर हिस्ट्रीमध्ये तुम्हाला ग्रोवर बेल्लेकर वाचताना दिसतील किंवा अजून समाधान सरांचं पुस्तक वाचताना दिसतील. सौदे सरांचं पुस्तक जॉग्राफीसाठी वाचलं आता. मग ही पुस्तकं जर सगळीकडे जर सेम आहेत तर सगळेच पास व्हायला पाहिजेत ना. सगळे तर पासच होत नाहीयेत, सिलेक्टेड मुलंच पास होतात. म्हणजेच काय की त्या पुस्तकातनं काय एक्स्ट्रॅक्ट करायचं हे ज्याला लवकर कळतं ना तो इथे लवकर जिंकतो. आणि त्याच्यामुळे मी म्हणतो की जरी तुम्ही नुसतं ऑप्शनलचे मटेरियल गोळा केलं तर ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सिलेक्ट झाला. ते मटेरियल कसं वाचायला पाहिजे हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच्यामुळे शक्यतो असाच ऑप्शनल चूज करा की ज्याचं स्टडी मटेरियल आहे आणि त्याचा गायडन्स तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. लक्षात येत आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे अभ्यासाची व्याप्ती आणि त्याची लांबी, स्कोप अँड लेंथ ऑफ द सब्जेक्ट. आता हा जो सब्जेक्ट आहे तर त्या सब्जेक्टच्या बाबतीमध्ये त्याची लांबी किती आहे, जे तो सिलेबस किती आहे मोठा, हा पण एक क्रायटेरिया आहे. ठीक आहे. प्लस त्याचा स्कोप किती आहे, म्हणजे तो तुम्हाला जीएस ला किती हेल्प करेल किंवा इव्हन तो तुमच्या प्लॅन बी साठी किती हेल्प करेल, हा पण एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवा. ठीक आहे. ऑप्शनलची लेंथ हा पण एक मोठा क्रायटेरिया लोक मांडतात. पर्सनली मला तर काय खूप मोठा वगैरे वाटत नाही, कारण पॉल सायन्स आणि जॉग्राफी हे दोन्ही माझे मोठे ऑप्शनल्स होते. पर्सनली मला असं वाटतं की ऑप्शनलमध्ये ना तुमची आवड असणं आणि तो तुम्हाला जीएस ला मदत करणं हे दोन क्रायटेरिया खूप महत्वाचे वाटतात मला. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल दोन ऑप्शनल आहेत. आता माझ्या वेळेचे किस्से सांगतो. आमच्या वेळेस ना पाली लिटरेचर नावाचा एक ऑप्शनल होता, नंतर युपीएससीने तो काढून टाकला. त्याचा सिलेबस फार छोटा होता. ठीक आहे. आणि सिलेबस छोटा असल्यामुळे बरेचशी मुलं घ्यायची. म्हणजे माझाच एक मित्र आहे युपीएससीने सिलेक्टेड डॉक्टर येतो, तर त्यांनी पाली लिटरेचर घेतलेला. पहिल्या अटेम्प्टला त्याच्यावरून युपीएससीचा इंटरव्ह्यू वगैरे पण दिलेला. सो असे जे ऑप्शन्स असतात ना तर त्याचा सिलेबस दिसताना छोटा दिसतो, पण काही ऑप्शनची डेप्थ खूप मोठी असू शकते. म्हणजे काय, सी फॉर एक्झाम्पल हिस्ट्री सारखं ऑप्शनल आहे. हिस्ट्री सारखं ऑप्शनल जर तुम्ही पाहिला किंवा जॉग्राफी सारखं ऑप्शनल जर तुम्ही पाहिला तर त्याची जो सिलेबस आहे ना तो सिलेबस खूप मोठा असलेला दिसतो. सिलेबस मोठा आहे पण त्याची जर डेप्थ तुम्ही पाहिली तर ती डेप्थ तुलनेने कमी आहे. जॉग्राफीमध्ये किंवा हिस्ट्रीमध्ये कसं आहे की A+B एकदा तर तुम्हाला समजलं की विषय संपतो, बाकीचं तुम्हाला लोड घेण्याची गरज नाही, तिथून पुढे चला. पण त्याच्याऐवजी दुसरा एक सिलेबस आहे किंवा सब्जेक्ट आहे फिलॉसॉफी. फिलॉसॉफी जर तुम्ही पाहिला तर फिलॉसॉफीचा सिलेबस फार छोटा दिसेल तुम्हाला. दिसताना सिलेबस फार छोटा दिसतो. जॉग्राफीच्या कम्पेअरमध्ये त्याचा सिलेबस खूप छोटा दिसेल तुम्हाला, पण त्या सब्जेक्टची डेप्थ खूप जास्त आहे. त्याच्यामुळे सिलेबस बघून जर तुम्ही ऑप्शनल चूज करत असाल तर तुम्ही मूर्खपणा करताय, मी आताच तुम्हाला सांगतो. कारण मराठी लिटरेचर त्याच्यामध्ये एक शब्द दिलेला असतो, तो एक शब्द म्हणजे एक पुस्तक असतं बॉस. सिलेबसमध्ये काही कादंबऱ्या कथा कादंबऱ्या तुम्हाला वाचाव्या लागतात, त्याची नावं दिलेली आहेत. दिसताना सिलेबस तुम्हाला एकाच पानाचा दिसतो, पण ते एका पानामध्ये त्याने पुस्तकांची नावं दिलेली आहेत आणि एका एका शब्दासाठी एक एक पुस्तक वाचायचंय तुम्हाला आणि तो तुमचा सिलेबस आहे, हे कळत नाही पोरांना.
लक्षात द्यायला फिलॉसॉफीमध्ये दिसताना तुम्हाला फक्त तो एक थिंकर दिसतोय, त्या थिंकरच्या खाली किती वाचायचंय ह्याचा विचारच आपण करत नाही. सोशिओलॉजी दिसताना छोटा दिसतोय, त्याच्या खाली डेप्थ किती आहे ह्याचा विचार पोरं करत नाही. मग त्याच्या जागी असं होतं की जॉग्राफी मोठा आहे, हिस्ट्री मोठा आहे, पॉल सायन्स मोठा आहे. तो मोठा जरी असला ना तरी त्याची डेप्थ कमी आहे, त्याचं जीएस ओव्हरलॅपिंग जास्त आहे. पॉलिटिकल सायन्स बघा, पॉल सायन्सचा फायदा होतो तुम्हाला IR ला फायदा होतो, आंतरराष्ट्रीय संबंध. प्लस पेपर 2 मध्ये पॉलिटी आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, भारतीय राज्यघटना, पॉलिटी, राज्यव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध, हे सगळे जीएसचे पार्ट्स तुमच्या पॉल सायन्स मधून कव्हर होतात. सो असे सब्जेक्ट चूज करा की जे तुम्हाला जीएस ला मदत करतील. भले त्याचा सिलेबस मागे पुढे झालं तरी चालेल. पोरं काय करतात की छोटा सिलेबस आहे आणि लवकर प्रिपरेशन होईल माझं ऑप्शनलचं म्हणून तो घेतात. होईल ना, आय एम नॉट सेइंग की तो होणार नाही. 3 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यांमध्ये जर फिलॉसॉफी होत असेल तर जॉग्राफीला अजून एखादा महिना लागू शकतो. पण जर अगेन सिलेबस छोटा आहे, ह्या एका क्रायटेरियावरती जर तुम्ही फिलॉसॉफी घेणार असाल तर तो तुमचा आवडीचा जर सब्जेक्ट नसेल तर तुम्हाला तो मार्क्स देऊ शकत नाही. 1 महिना वाचवण्यासाठी जर तुम्ही 1-2 वर्ष व्हायला घालवत असेल तर तो मूर्खपणा ठरतो. कारण सिलेबस छोटा आहे म्हणून मी फिलॉसॉफी घेतोय, म्हणून मी लिटरेचर, मराठी लिटरेचर घेतोय, हे जर तुम्ही करत असेल तर विच इज ऍब्सोल्युटली रॉंग. कारण जर तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये आणि फक्त तो लवकर तयार होईल, माझा वेळ वाचेल म्हणून जर तुम्ही घ्यायला गेलात तर शेवटी तुम्हाला कसं असतं ना, ऑप्शनल हे ना, हे मुरलेल्या लोणच्या सारखं असतं. लोणचं जेवढं जास्त मुरलं तेवढं त्याची टेस्ट वाढत जाते. तसंच ऑप्शनलला जेवढा तुम्ही वेळ द्याल ना तेवढं त्याच्यामध्ये स्कोर होण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळेच पोरांना काही अटेम्प्ट लागतात. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये ऑप्शनलचं प्रिपरेशनला वेळ मिळत नाही, तेवढा वेळ देणं होत नाही. नंतर तो ऑप्शनलला वेळ देणं होतं, नंतर क्वालिटी इम्प्रूव्हमेंट होते, एक्स्ट्राची पुस्तकं वाचली जातात, डायग्राम्स ऍड केल्या जातात, मॅप्स ड्रॉ केले जातात. हे नंतर होत जातं, सुरुवातीला हे होत नाही. त्याच्यामुळे ऑप्शनलला खूप वेळ द्यावा लागतो. दिसताना 3 आणि 4 महिन्यात ऑप्शनल करणं म्हणजे फक्त वाचून होतं. जेव्हा तुम्ही वाचता, वाचणं म्हणजे अभ्यास नाही. मी सांगेल पुढे की ऑप्शनलचा अभ्यास म्हणजे काय असतो, अभ्यास कसा होतो ऑप्शनलचा. पोरांचं असं असतं की सर माझा ऑप्शनल झालाय म्हणजे काय, मी फक्त वाचलंय म्हणजे नोट्स अभ्यास नसतं. ऑप्शनलला खूप काम करावं लागतं. वाचणं आहे, त्याचे मायक्रो नोट्स आहे, त्याचे रिव्हिजन आहे, त्याचे आन्सर रायटिंग आहे, त्याचे फुल लेंथ टेस्ट आहेत, त्या टेस्ट इव्हॅल्युएट करून घेणं आहे. ह्याला आपण म्हणतो की ऑप्शनलचा अभ्यास झाला. पोरं फक्त वाचला की म्हणतात माझा अभ्यास झाला, वाचणं म्हणजे अभ्यास नाही. सो त्याच्यामुळे ऑप्शनलचा सिलेबस बघून जर तुम्ही फक्त ऑप्शनल चूज करत असाल तर हे पण चुकीचं आहे. कारण दिसताना तो सिलेबस छोटा दिसतो पण त्याची डेप्थ खूप जास्त असू शकते. जर तुम्हाला आवडता सब्जेक्ट असेल आणि त्याची जर सिलेबस मोठा असेल तर गो फॉर इट. त्याने काहीच नुकसान होत नाही, रादर तुम्ही तिथे स्केल करू शकता. सी जॉग्राफी सारखा ऑप्शन, आता जॉग्राफी गेले कित्येक वर्ष झालं मी अभ्यासतोय. म्हणजे UPSCचं मेन्स लिहिल्या, त्याच्यानंतर MPSCच्या वेळेस किंवा आता सुद्धा शिकवताना मी किती वर्ष झालं शिकवतोय. सो जॉग्राफीमध्ये मी कधीच बोर नाही झालेलो. कारण हा माझा एरिया, भले माझा जॉग्राफी बॅकग्राऊंड नाहीये, अग्रिकल्चर बॅकग्राऊंड नाही माझं, पण तरी सुद्धा जॉग्राफी ऍज अ फेवरेट सब्जेक्ट म्हणून मी बघतो. IR मला आवडतं म्हणून मी वाचतो. GS ला मला IR ला खूप चांगला स्कोर व्हायचा म्हणून मी पॉल सायन्स घेतलेला. कारण तुमची आवड पण बघायला पाहिजे. पूर्ण पॉल सायन्स मला कधीच आवडला नाही, त्याचे थ्युरीज ब्युरीज नाही कळाल्या मला, थिंकर. पण पेपर 2 मला खूप चांगला स्कोर करता यायचा कारण मला IR आवडतं हे मला माहिती होतं, जॉग्राफी मला आवडतं हे मला माहिती होतं. सो तुमचा ऑप्शनल चूज करताना भले त्याचा सिलेबस मोठा असेल पण जर तो तुमचा आवडीचा असेल ना तर तो आवर्जून तुम्ही तो घ्या. कारण आवड असेल ना तरच तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकता. आणि ऑप्शनलला काम करावं लागतं. एका पॉइंटला जर तुम्ही त्याच्यामध्ये मेंटल फटिक जर आला की यार मला घुसतच नाहीये ऑप्शन, म्हणजे ह्याच्यामध्ये डोक्यातच घुसत नाहीये. आता मागच्या 1-2 आठवड्यामध्ये एका स्टुडंटचा फोन आलेला, UPSCचे स्टुडंट आहे, 2 अटेम्प्ट दिलेले आहेत. त्याच्यानंतर आता जाणवतं की तो ऑप्शनल माझा नाहीच आहे, मला आता जॉग्राफी घ्यायचा आहे. म्हणून ते मला गायडन्स घ्यायला आले होते की सर माझे ऑलरेडी 2 ऑप्शनल झालेत पण मला त्याच्यातनं मार्क्सच येत नाही आणि मला कळतच नाही की आता मला कामच करायची इच्छा होत नाहीये. म्हणजे मला पुस्तक पण उलगडायची इच्छा होत नाही. मी खूप प्रयत्न केला, मी महिना 1.5 महिना प्रयत्न केला पण होतच नाही, मी काय करू. ते 2 अटेम्प्ट गेले ना तुमचे बॉस, ते 2 अटेम्प्टचे अटेम्प्ट तर गेलेच गेले, त्याची एनर्जी आणि त्याचा वेळ गेला, ते खूप महत्वाचं आहे. सो त्याच्यामुळं तिने तेच केलेलं की छोटा सिलेबस आहे, आता त्या सब्जेक्टचं नाव नाही घेणार मी, छोटा सिलेबस आहे म्हणून तिने तो घेतलेला. नंतर असं लक्षात आलं की यार त्याच्यातनं मला मार्क्सच येत नाहीयेत. कारण त्याचं बॅकग्राऊंड आहे सायन्सचं आणि तिने तो GSचा ह्युमॅनिटीचा एक सब्जेक्ट घेतलेला, तो फक्त छोटा सिलेबस आहे म्हणून घेतलेला. तिला ते मार्क्सच येत नव्हते. मग अशा वेळेस मग परत जॉग्राफीकडे वळावं लागतं किंवा अशा वेळेस दुसऱ्या सब्जेक्टकडे वळावं लागतं. तो हे काय करू नका, फक्त सिलेबसची लांबी बघून ऑप्शनल डिसाईड करणं हे पण चुकीचं असू शकतं. काही वेळेस तो तुमचा वेळ पण वाचून देऊ शकतो, हे पण असेल. जर तुमच्या आवडीचा पण सब्जेक्ट आहे
सिलेबस पण छोटा आहे, तर हे खूप बेस्ट कॉम्बिनेशन असू शकतं. कारण तुमचा वेळ पण वाचणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला आवड पण आहे. मग इथे खूप चांगलं स्कोर करण्याचे चान्सेस असतात. लक्षात येतं? त्याच्यानंतर पुढे विषयातील गतिमानता, डायनामिझम. आता डायनामिझम म्हणजे काय? काही सब्जेक्ट असतात ना, तर ते स्टॅटिक सब्जेक्ट असतात आणि काही सब्जेक्टमध्ये तुम्हाला सातत्याने करंट अफेअर्स वरती लक्ष ठेवावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इकॉनॉमिक्स सारखा सब्जेक्ट आहे. सातत्याने इकॉनॉमिक्समध्ये काही ना काही होत असतं. त्याच्यावरती तुम्हाला न्यूजपेपरवरती लक्ष ठेवावं लागतं. दुसरं, पॉलिटिकल सायन्सचा पेपर 2 आहे बघा, आंतरराष्ट्रीय संबंध, IR. IR करण्यासाठी तुम्हाला न्यूजपेपर वाचावाच लागतो. सध्या काय चालू आहे, वेस्ट एशियामध्ये काय चालू आहे, इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष काय आहे, इराणचा काय संबंध आहे तिथे, हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. युक्रेन वॉर डिटेलमध्ये तुम्हाला माहितीच असलं पाहिजे की त्याचे भारतावरती काय परिणाम होतात. वेस्ट एशियामध्ये जे काही युद्धजन्य परिस्थिती आहे त्याचे भारतावरती काय परिणाम आहेत, भारत आणि शेजारील राष्ट्र, हे समजायचं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली अपडेट राहावं लागतं. सो इथे काय आहे की ह्या सब्जेक्टमध्ये डायनामिझम खूप जास्त आहे. पण दुसरा एक सब्जेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये करंट अफेअरचा रोल फार कमी आहे. लक्षात येतं? किंवा जॉग्राफी, करंट अफेअरचा रोल तुलनेने कमी आहे. स्टॅटिक मटेरियल आहे. स्टॅटिक मटेरियल असल्याचा फायदा हा होतो की तुम्ही वारंवार वाचून 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 त्याच्यावरती कमांड आणू शकता. पण डायनामिक सब्जेक्टचा प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही किती वाचलं तरी ते सातत्याने बदलत असतं. आणि सातत्याने बदलल्यामुळे तुम्हाला करंट अफेअर्स वरती सातत्याने लक्ष ठेवावं लागतं. पॉल पेपर 2 जर करायचा असेल तर तुम्हाला करंट अफेअर्स वरती, स्पेशली IR मध्ये जे चालू आहे, जगामध्ये जे काय राजकीय घडामोडी होत आहेत, तर त्याच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. लक्षात आलं? नॉट राजकीय, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी. सो जी डायनामिझम आहे सब्जेक्टचा, तर तो पण समजणं खूप गरजेचं आहे. पॉल सारखा सब्जेक्ट आहे किंवा इकॉनॉमिक्स आहे, हे खूप डायनामिक सब्जेक्ट आहे. करंट अफेअर्स वरती सातत्याने लक्ष ठेवावं लागतं. पण त्याच जागी जॉग्राफी आहे, हिस्ट्री सारखा सब्जेक्ट आहे, किंवा मॅथमॅटिक्स आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, जिथे करंट अफेअर्सचा काही जास्त संबंध नाही. असे सब्जेक्ट तुम्हाला हेल्प करू शकतात. शक्यतो सब्जेक्ट असा चूज करा की जो स्टॅटिक असेल. कारण त्याचा फायदा काय होतो की 2-4च पुस्तकं असतात एका एका सेक्शनसाठी. तर ती 2-4 पुस्तकं वाचली की तो तुमचा सेक्शन कव्हर होऊन जातो. पेपर 1चा सेक्शन A 4 पुस्तकं वाचली की माझा कव्हर झाला. सेक्शन B 2-3 पुस्तकं वाचली की माझा कव्हर झाला. सो ह्याची 7-8 पुस्तकं वाचली की माझं जर ऑप्शनल कव्हर होत असेल तर गो फॉर इट. कारण जेवढा जास्त डायनामिझम असेल ना, तेवढी कॉम्पिटिशन वाढत जाते, तेवढं तुम्हाला स्वतःला अपडेट करावं लागतं. ते वाटतं तेवढं सोपं नसतं. अगेन, कारण करंट अफेअर्समध्ये पण होल्ड ठेवण्यासाठी एक्स्ट्राचे त्याच्यावरती एफर्ट्स टाकावे लागतात. सो त्याच्यापेक्षा इट्स बेटर की जे स्टॅटिक मटेरियल आहे ते 4 वेळा वाचू आणि ते वाचल्यानंतर त्याच्यावरती होल्ड आणू. हे सोपं असतं. लक्षात येतं? त्याच्यानंतर पुढे स्कोरिंग ॲबिलिटी आणि सक्सेस रेशो, गुण मिळवून देण्याची क्षमता, आणि त्याच्यामध्ये स्कोरिंग स्कोरिंग सोबतच सक्सेस रेशो कसा आहे. ठीक आहे. आता स्कोरिंग ॲबिलिटी म्हणजे काय, की काही ऑप्शनल असे आहेत ना की त्याची स्कोरेबिलिटी फार कमी राहते. म्हणजे जर तुम्ही कोर सायन्सचे सब्जेक्ट जर पाहिले ना, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इव्हन फॉर दॅट सेक मॅथमॅटिक्स किंवा हे जिओलॉजी सारखा सब्जेक्ट, जर तुम्ही किती मुलं देत आहेत, युपीएससीचा डेटा काढून बघा, किती मुलं देत आहेत आणि किती मुलं पास होतात, ह्याचा जर रेट पाहिला ना, तर तो रेट फार कमी असलेला तुम्हाला दिसतो. कारण ह्याच्यामध्ये स्कोरेबिलिटी फार कमी आहे. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉल सायन्स, सोशॉलॉजी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ह्या सब्जेक्टला 350 मार्क्स मिळवणारे, 300च्या वर मार्क्स मिळवणारे, राहतात 350 पण नको, आपण 300च्या वरच पकडूया, 300 350 मार्क्स मिळवणारे मुलं खूप मिळतील. पण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये 300च्या वर स्कोर करणं हे खूप डिफिकल्ट असतं. मग त्या केसमध्ये अशा सब्जेक्टची स्कोरेबिलिटी कमी असते. त्याच जागी जे पॉप्युलर ऑप्शनल आहेत, जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, हे जे सब्जेक्ट आहेत हे खूप पॉप्युलर सब्जेक्ट आहेत. त्याच्यामध्ये स्कोर करण्याची अबिलिटी खूप जास्त असते. जर नंबर ऑफ स्टुडंट तुम्ही पाहिले, जॉग्राफीमध्ये नंबर ऑफ स्टुडंट ज्यांनी 300 पेक्षा जास्त स्कोर केलाय आणि नंबर ऑफ स्टुडंट ज्यांनी फिजिक्समध्ये 300 पेक्षा जास्त स्कोर केलाय, तर डेफिनेटली पर्सेंटेज वाईज म्हणतोय, ऍब्सोल्यूट नंबर नाही, ऍब्सोल्यूट नंबर तुम्हाला जॉग्राफीचाच दिसेल, कारण जॉग्राफी घेणारे खूप पोरं असतात. जर पर्सेंटेज वाईज जर तुम्ही पाहिलं ना, तर इथे फिजिक्समध्ये त्याचं प्रमाण खूप कमी आहे. मग त्या केसमध्ये असा ऑप्शनल चूज करा की ज्याचा स्कोर करण्याची चान्सेस खूप जास्त आहे. जॉग्राफी, हिस्ट्री, पॉल सायन्स, सोशॉलॉजी हे जे पॉप्युलर ऑप्शन्स आहेत ना, ह्याचा फायदा काय होतो की त्याचं मटेरियल खूप इझिली अवेलेबल आहे, गायडन्स अवेलेबल आहे, पुस्तकं अवेलेबल आहेत. एकदा तुमचं एक सर्टन बेसिक लेवलपर्यंत तुमचं प्रिपरेशन झालं तर तिथून पुढं ऍडिशनसाठी, क्वालिटी इम्प्रुव्हमेंटसाठी तुम्हाला अजून एक्स्ट्राचं मटेरियल इझिली तुम्हाला मार्केटमध्ये मिळतं आणि तिथून पुढे स्कोर करण्याची चान्सेस खूप वाढत जातात.
सो त्याच्यामुळे अशा सब्जेक्टमध्ये स्कोरिंग ॲबिलिटी खूप जास्त राहते. दुसरी गोष्ट, त्या ऑप्शनलचा सक्सेस रेशो पण बघा. आता हा सक्सेस रेशो नुसता पर्सेंटेज मध्ये नका बघू, तर तो ऍब्सोल्यूट नंबर मध्ये बघा. म्हणजे काय, मला काय सांगायचं बघा. हा जो तुमचा ऑप्शनल आहे किंवा दोन चार, आता सपोज आता तुम्ही दोन चार ऑप्शन चूज केले, आता त्याचा सक्सेस रेशो कसा आहे त्याच्यावरून तुम्हाला चूज करायचं की कुठला ऑप्शनल ठेवायचा. जसं मी आता म्हणलं तुम्हाला की ऑप्शनल चूज करताना तो ऑप्शनल पर्सेंटेज वरती नका घेऊ, तो ऍब्सोल्यूट नंबर मध्ये मुलं किती पास झालेत ह्याचा विचार करा. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल ऍग्रिकल्चर सारखा ऑप्शनल आहे, ठीक आहे. ऍग्रिकल्चरसाठी युपीएससीचं जर तुम्ही काही वर्षांचा डेटा काढून पाहिला, ते रफ एक आपण आयडिया घेऊयात. 100 मुलं मेन्स लिहितात ऍग्रिकल्चर म्हणून, ठीक आहे. तर 100रातली 10 मुलं पास होतात, किंवा सपोज असा विचार करूयात आपण 8 मुलं पास होतात, ठीक आहे. पर्सेंटेज मध्ये हे 8% झालं, ठीक आहे. कळतं. आता त्याच जागी जॉग्राफी सारखं ऑप्शनल आहे. 2-2.5 हजार पोरं मेन्स लिहितात जॉग्राफीमधून, ठीक आहे. सपोज असं विचार करूयात आपण की एक 250च्या आसपास, सॉरी 2,500 लोकांनी ऑप्शनल दिला, ठीक आहे. 8 ते 10 हजार पोरं जे मेन्स लिहितात त्याच्यामध्ये 2,500 असं आपण पकडत की त्यांनी जॉग्राफी मधून मेन्स लिहिली. आता ह्या 2,500पैकी सपोज फायनल लिस्टमध्ये 1,200 मुलं पास झाली, ठीक आहे. आता हे जर पर्सेंटेज मध्ये काढून तुम्ही पाहिलं तर हे पर्सेंटेज किती निघतं, हार्डली 5%च्या आसपास हे पर्सेंट निघतं. पर्सेंटेज वाईज जर तुम्ही पाहिलं तर लगेच लक्षात येतं की ऍग्रिकल्चर हा चांगला ऑप्शनल आहे, कारण त्याचा सक्सेस रेशो जास्त आहे. ऍक्च्युली ऍग्रिकल्चरचा सक्सेस रेशो जर तुम्ही 10%च्या आसपास आहे. पर्सेंटेज वाईज जर तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला लक्षात येईल ऍग्रिकल्चरचा डेटा हा 10%च्या आसपास, 8% पण मी खूप कन्झर्वेटिव्ह फिगर तुम्हाला सांगितलं. ऍग्रिकल्चरचा जर डेटा सांगतोय की 10% सक्सेस रेशो आहे आणि जॉग्राफीचं 5.5 आहे प्रिसाइजली, मी राऊंड फिगर 5 ठेवलं होतं, 5.5%च्या आसपास सक्सेस रेशो तुम्हाला दिसेल. पण पर्सेंटेज वाईज जर तुम्ही हा डेटा पाहिला तर हा डेटा तुम्हाला फसवू शकतो. का? कारण तुम्ही पर्सेंटेज पेक्षा ऍब्सोल्यूट नंबर बघा किती मुलं पास होतात. मग मला सांगा, या 10 मध्ये एंट्री करणं सोपं आहे का 1,200 मध्ये एंट्री करणं सोपं आहे? डेफिनेटली 1,200 मध्ये एंट्री करणं सोपं आहे. लक्षात येतं. सो त्याच्यामुळे ऑप्शनल मध्ये चूज करताना नंबर ऑफ मुलं किती देतात. सी, जर 2-2.5 हजार पोरं जॉग्राफी देत असतील तर काही ना काही असेल ना बॉस. 2-2.5 हजार पोरं जर हिस्ट्री सारखं ऑप्शनल देत आहेत, किंवा 1,500 पोरं किंवा 2,000 पोरं ऑल सायन्स घेतात, काहीतरी असेल ना त्याच्यामध्ये. कॉमन गोष्ट आहे, हे जे सब्जेक्ट्स आहेत ना हे घेतात का, त्याचं एक मेजर रिझन आहे की तुमचा जीएसचा लोड वाचतो आणि त्याच्यामध्ये स्कोर करण्याचे चान्सेस आहेत आणि त्याचं मटेरियल अवेलेबल आहे. ह्या दोन चार गोष्टी खूप क्रुशियल आहेत. हे सगळे क्रायटेरियाज एका बाजूला आणि हे दोन चार क्रायटेरियाज एका बाजूला. हे जे सगळे क्रायटेरियाज आहेत ना ह्याच्यामध्ये 3-4 गोष्टी मला खूप महत्वाच्या वाटतात. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची आवड, दुसरं म्हणजे तुमचं जीएसचं ओव्हरलॅपिंग किती आहे, तिसरं त्याचं मटेरियल किती आहे आणि त्याचं स्कोर करण्याची ॲबिलिटी किती आहे. बस हे 3-4 गोष्टी डोक्यात ठेवा, बाकी हे सगळं डिस्कशन विसरून गेलं तरी चालेल, कारण तेच महत्वाचं आहे. ऍट द एंड ऑफ द डे तुमचं काम कमी होणं आणि तुम्ही सिलेक्ट होणं हे महत्वाचं आहे आपल्याला. लक्षात आलं. ते प्लॅन बी वगैरे तसं पण लोड नका घेऊ, आयुष्यात काही करू शकतो आपण. लक्षात येतं. ही एक्झाम मदर एक्झाम असते, नाही झालं तर आपण कुठले ना काही करू. आणि तुम्हाला आता एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी पण आहे की तुम्ही युपीएससी पण देऊ शकता, कारण आता सिलेबस पण सेम झालाय. जसं युपीएससीच्या मुलांसाठी ऑपॉर्च्युनिटी की ते एमपीएससी देऊ शकतात, तसं तुम्हाला पण आहे ना. त्या कॉम्पिटिशनला घाबरण्याची तुम्हाला गरजच नाहीये, कारण जसं ती मुलं एमपीएससीची म्हणजे युपीएससीची मुलं एमपीएससी देतील तसं तुम्ही पण युपीएससी देणार आहे. तुम्ही पण त्यांच्यासाठी कॉम्पिटिशनच तयार होणार आहे. अख्खा महाराष्ट्रातली एमपीएससीची पोरं युपीएससी करतील, त्यांच्यासाठी ती पण कॉम्पिटिशन वाढणारच आहे. सो त्याच्यामुळे हे आयदर वे आहे, ठीक आहे. सो त्या बाबतीत काही होऊ शकतं. सो ह्या गोष्ट डोक्यामध्ये ठेवा की सक्सेस रेशो ऍब्सोल्यूट नंबरमध्ये बघा. ऍब्सोल्यूट नंबरमध्ये 1,200 मुलं पास होतात जॉग्राफीतनं, पण इथे फक्त 10च मुलं पास होतात ऍग्रीमधून. मग ह्या ह्या गोष्टींचा विचार करा. हे पर्सेंटेज मध्ये सक्सेस रेशो वगैरे असलं काही बघू नका. लक्षात येतं ना. पुढे आहे फ्युचर करिअर ऑप्शन्स, प्रॉस्पेक्ट्स किंवा भावी करिअर मधील संभावना. जसं मी तुम्हाला मगाशीच म्हणलं की ऑप्शनल असा पण असू शकतो की जो तुम्हाला फ्युचरमध्ये प्लॅन बी पण तयार करून देऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचा लॉ आहे, ठीक आहे. तर लॉ त्याने ऑप्शनल घेतलाय, प्रिपरेशन केलंय, वर्स्ट केसमध्ये त्याचं सिलेक्शन नाही झालं तर तो लॉच्या बेसिसवरती पुढे जाऊन एखादा कोर्स करून किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करून तो प्रॅक्टिस पण करू शकतो. म्हणजे त्याचं जेवणाचं डेली जे रोजीरोटी त्याला लागते तेवढं तर तो कमवू शकतो.
लक्षात आलं? सो हा एक ऑप्शन असू शकतो. किंवा ऍग्रिकल्चर आहे. ऍग्रिकल्चर, बॉटनी किंवा सायन्सचे जे काही सब्जेक्ट आहेत ते घेण्याचा फायदा हा होतो की तुम्ही फॉरेस्ट्रीची एक्झाम देऊ शकता. लक्षात आलं? फॉरेस्ट्री देण्यासाठी तुम्हाला हे सब्जेक्ट लागतात. ऍग्री आहे, बॉटनी आहे किंवा इंजिनिअरिंगचे काही सब्जेक्ट आहेत ते लागतात. तर तिथे तुमचं दुसरं ऑप्शन तयार होऊ शकतो. किंवा ऍग्रिकल्चर ऑप्शनल असेल तर ऍग्रिकल्चर एमपीएससी देता येते. इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट असेल तर इंजिनिअरिंगची एमपीएससीची एक्झाम तुम्हाला देता येते. टेक्निकलच्या एक्झाम्स असतात तर त्या तुम्हाला देतात. सो त्याच्यामुळे हा पण एक क्रायटेरिया असू शकतो की ऑप्शनल जर मी घेतला तर जर वर्स्ट केसमध्ये माझं इथून काही नाही झालं तर माझा एक फ्युचरचा दुसरा प्लॅन बी त्याच्यामधून तयार होऊ शकतो. ह्याचा पण तुम्ही विचार करू शकता. लक्षात येतं? अगेन हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. हा खूप मायनर क्रायटेरिया मी पकडतोय. कारण फ्युचरच्या बाबतीत फ्युचरचा जास्त म्हणजे जास्त विचार करण्यापेक्षा ना प्रेझेंट बाबतीत जास्त विचार करा. फ्युचरला मला फ्युचरमध्ये मला लॉचा फायदा होईल म्हणून मी जर आज लॉ घेत असेल आणि मला नाही आवडत तरी मी घेत असेल. कारण बऱ्याचदा असं पण होतं आपण नाईलाजाने कुठल्या तरी ग्रॅज्युएशनच्या स्ट्रीमला गेलेलो असतो. हे पण बघा. लक्षात येतं? काही जण आपल्याला 11वी-12वीची सीईटी दिलेली असते, कुठल्या तरी चांगल्या कॉलेजला मिळत नाही, कुठेतरी थातूर मातूर कॉलेज मिळतं, नाईलाजाने आपण कुठल्या तरी दुसऱ्या स्ट्रीमला ऍडमिशन घेतलेलं असतं आणि नाईलाजाने आपण ते ग्रॅज्युएशन केलेलं असतं. आणि अशा केसमध्ये जर परत नाईलाजानेच तुम्ही जर ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट घेत असाल तर तुम्ही त्याच्यात स्कोरच करत नाही. हे असं पण बऱ्याचदा होतं बघा. आपल्याला फीस खूप जास्त असते म्हणून परवडत नाही म्हणून मग आपण मेडिकलला ऍडमिशन घेत नाही, मग कुठेतरी दुसरीकडे ऍडमिशन घेतो. किंवा चांगलं कॉलेज मिळत नाहीये म्हणून आपण दुसऱ्या कुठल्या तरी स्ट्रीमला घेतो. हे असं पण होतं. सो त्याच्यामुळे फ्युचरच्या बाबतीमध्ये विचार करत बसण्यापेक्षा सध्याच्या प्रेझेंटच्या बाबतीत विचार करा आणि ह्या एक्झाम मध्ये जो ऑप्शनल मला मदत करेल तो ऑप्शनल चूज करण्याकडे जा. हा मायनर सब्जेक्ट आहे की सॉरी हा मायनर क्रायटेरिया आहे तुमच्या सिलेक्शन मध्ये. लक्षात येतं? देन नेक्स्ट ट्रायल पिरियड. आता हे ट्रायल पिरियड म्हणजे काय की हे जे सगळे ऑप्शनल आहेत. आता सपोज इमॅजिन करा की हे जे आपण तासभर बडबड केली तर हे सगळे क्रायटेरियाज आपण पाहिले. आपण असे 3-4 सब्जेक्ट आपण चूज केले. जे काही 26 ऑप्शनलची लिस्ट आहे तर त्या 26 ऑप्शनल मधून आपण सपोज 5 ऑप्शनल चूज केले. 5 ऑप्शनलला हे सगळे फिल्टर्स आपण लावले. ह्या फिल्टर्स नंतर आपल्याला असं लक्षात आलं की ह्या 5 पैकी 2 ते 3 सब्जेक्ट असे आहेत की ज्याच्यावरती मी सिरियसली विचार करू शकतो. सपोज असं मी विचार केला की हे 2-3 सब्जेक्ट आहेत, जॉग्राफी, पॉल सायन्स किंवा हिस्ट्री. ठीक आहे? किंवा पॉल सायन्स, पबाड किंवा सोशोलॉजी, हे असे 3 सब्जेक्ट आहेत. मग आता हे जे 3 सब्जेक्ट आहेत, पॉल सायन्स, पबाड किंवा सोशोलॉजी, तर ह्या 2-3 सब्जेक्टसाठी तुम्ही ट्रायल पिरियड यूज करू शकता. ट्रायल पिरियड म्हणजे काय? सिम्पली काय करा की ते जे सब्जेक्ट आहेत ना त्या सब्जेक्टचा सगळा सिलेबस डिटेलमध्ये बघा. डिटेलमध्ये सिलेबस पाहिल्यानंतर त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर त्या सब्जेक्टचे काही बेसिक पुस्तकं वाचून बघा. स्पेशली जे एनसीआरटी किंवा स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत त्या सब्जेक्टची तर ती वाचून बघा. म्हणजे हे मी स्वतः पण केलेलं होतं. म्हणजे 2-3 ऑप्शन मी चूज करायला ज्यावेळेस विचार केला होता तर त्यावेळेस पॉल सायन्स, जॉग्राफी, पबाड, सोशोलॉजी असे 2-4 ऑप्शन मी चूज केले. जॉग्राफी माझ्यासाठी वन शॉट गो होता, त्याचा मी लोड पण घेतला ना, तो लगेच चूज झाला. पण आमच्या वेळेस 2 ऑप्शन होतं. दुसऱ्या ऑप्शनच्या वेळेस मी पॉल सायन्स, पबाड आणि सोशोलॉजी असे 3 ऑप्शन ठेवलेले. मग त्याच्यानंतर मग मी पॉल सायन्स बऱ्यापैकी जीएस ला हेल्प करतो म्हणून मी पॉल सायन्स ठेवलेला. सो हा एक क्रायटेरिया होता. पण त्याच्या आधी सोशोलॉजीची मी पुस्तकं वाचलेली, पॉल सायन्सची मी पुस्तकं वाचलेली, एनसीआरटीची जी काही जुनी पुस्तकं आहेत तर ती घेऊन मी वाचलेली. भले त्याच्यामध्ये ना 15-20 दिवस जाऊ देत, रादर महिनाभर जाऊ देत, की 3 ऑप्शन आहेत तुमच्याकडे, त्या 3 ऑप्शनची तुम्हाला पुस्तकं वाचायची, बेसिक पुस्तकं, रेफरन्सेस नाही म्हणत मी, एनसीआरटी स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायची तुम्हाला. 10 दिवस एक पुस्तक वाचल्यानंतर जर तुम्हाला असं वाटतंय की यार बॉस ह्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे, हे मला वाचताना आवडतंय, तर तो तुमचा ऑप्शन असू शकतो. दुसरं ऑप्शन वाचताना तुम्हाला लक्षात येतं की यार हे वाचताना मला जॉग्राफीचं फक्त फिजिकल जॉग्राफीचंच पोर्शन आवडतं, ह्युमन जॉग्राफीचे काही टॉपिक्स आवडत नाहीये. मग हे तुम्ही विचार करू शकता. दुसरी गोष्ट अशी पण होते, ऑप्शनल सिलेक्ट करताना तुम्हाला त्या ऑप्शनलचा एक पेपर आवडेल, दुसरा पेपर वाचताना बोर होईल, हे पण होऊ शकतं. सी, लय विचार नसतो करायचा. एका पॉइंटला लास्ट पॉइंट मी खाली लिहिला बघा, बिलीव्ह इन इन्स्टंट, गो फॉर इट, डोळे झाकून उडी मारायची असते. कारण सगळंच तुम्हाला बेस्ट पॉसिबल नाही मिळणार. कारण पॉल सायन्स जेव्हा मी चूज केलं ना, पॉल सायन्स मध्ये मला पेपर 2 मला माहिती होतं की पेपर 2 मला आवडतोय, मी तो लिहू शकतो. पण पेपर 1चा जो सेक्शन ए आहे त्याच्यामध्ये थिंकर्स आहेत, पॉलिटिकल थिंकर्स, वेस्टर्न थिंकर, इंडियन थिंकर, गांधी, आंबेडकर किंवा वेस्टर्न मध्ये मॅकियावेली, हॉब्स, प्लेटो, अरिस्टॉटल वगैरे हे वेगवेगळे थिंकर्स आहेत. मला हे नाही आवडत आहे, पण मला चॉईस नव्हता.
माझ्यासाठी एवढंच होतं की माझा GS लोड कमी व्हावा, कारण जॉग्राफी पण मोठा आहे, पॉल सायन्स पण मोठा आहे, म्हणून मग मी पॉल सायन्स घेतला. आणि ते तसंच झालं. दोन्ही अटेम्प्टच्या वेळेस मला पेपर 1 ला मार्क्स खूप कमी आले आणि पेपर 2 ला आउटस्टँडिंग मार्क्स आले होते. हे का होतं? कारण हे मला आधीच माहिती होतं की माझी मानसिकता नाहीये, म्हणजे मी ते थिंकर बिंकर नाही लिहू शकत. पहिल्या अटेम्प्ट नंतर मला हे खूप स्ट्रॉंगली रिअलाइज झालं की मला हे नाही लिहिता येते. पण नंतर तरी सुद्धा मी दुसरी मेन्स लिहिली की मी इम्प्रूव्ह करेल. मग मी पेपरवरती 1 वरती काम केलं, तरी सुद्धा स्कोर इम्प्रूव्ह नाही झाला. मग नंतर लक्षात आलं की बॉस, हा एरिया आपला नाहीये. सो जेव्हा ऑप्शनल चूज करताना तुम्हाला हे असं पण बॅलन्स करावं लागतं. असंही असू शकतं की तो ऑप्शनल आवडलाय, जॉग्राफी आवडलाय, सोशॉलॉजी आवडलाय, पण सोशॉलॉजीचे थिंकर्स डिफिकल्ट जातात, बाकीचा एरिया सोपा जातो, असंही होऊ शकतं. त्याचा खूप लोड नाही घ्यायचा, जस्ट गो फॉर इट. ऍट द एंड ऑफ द डे ना, मी जे तुम्हाला म्हणतोय की तुमची जी सहज प्रवृत्ती आहे, तुमचं सब्जेक्ट वाचत असताना तुमचा एक आतला आवाज पण तुम्हाला सांगत असतो की हा तुमचा आवड आहे, ही तुमची आवड आहे. कधी पण बघा, जेव्हा 2-4 ऑप्शन्स असतात ना, आपला कल असतो. कधी पण इव्हन कपडे पण चूज करताना, जेव्हा मार्केटमध्ये आपण कपडे घ्यायला जातो, खूप सारे कलर कॉम्बिनेशन आपल्या समोर असतात, खूप साऱ्या व्हरायटीज आपल्या समोर असतात. जेवढ्या जास्त व्हरायटीज आपण ठेवतो ना, तेवढं आपलं कन्फ्युजन वाढत जातं. कधी पण बघा. मग त्याच्यामुळेच आपण पोरी स्पेशली बघा, साड्या चूज करताना 10 साड्या बघितल्या ना, किंवा 12 साड्या, 15-20 साड्या पाहिल्यानंतर 3-4 साड्या साईडला ठेवणार. बरं, ते पण म्हणणार मी नंतर सिलेक्ट करते, ह्या बाजूला ठेवा. मग ते बाजूला ठेवलेल्या ज्या साड्या असतात, त्याच्यातनं परत आपण फायनल चूज करतो. म्हणजे इथे काय करतो, तुम्ही फिल्टर्स लावता. सेम इथे पण करायचं. मग हे सगळं केल्यानंतर जे काय 2-3 साड्या किंवा 2-3 ऑप्शन आपण लावतो, त्याच्यामध्ये पण बघायचं की आपला कल कुठे आहे, आपल्याला कुठला सब्जेक्ट वाटतोय. लक्षात आलं? सो त्या सगळ्या गोष्टींच्या बेसिसवरती मग तुमचा फायनली ऑप्शन तुमचा सिलेक्ट केला होता. सो तुमचं जे इन्क्लिनेशन आहे, बेसिक इन्क्लिनेशन आहे, त्याच्याकडे जा. हे जे सगळे क्रायटेरियाज आहेत, हे सगळे क्रायटेरियाज झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय ना, की तुमचं इन्स्टिंक्ट काय सांगतं, तुमचा आतून आवाज काय येतो की ऑल इज वेल आहे का, तरच गो फॉर इट. ठीक आहे, ऑल इज वेल कधीच नसणार. जसं मी तुम्हाला म्हणलं की हे सगळे क्रायटेरिया कुठलाच ऑप्शनल फुलफिल पूर्णपणे 100% करणार नाही, ते होणंच शक्यच नाही. जर होत असेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमच्या, लक्षात आलं, एक्झाम मध्ये नाही. सो हे सगळं झाल्यानंतर तुमचं बेसिक इन्स्टिंक्ट काय म्हणताय, जस्ट गो फॉर इट. आणि मग तुमचा ऑप्शन हा फायनली सिलेक्ट केला जाईल. लक्षात येत आहे? ठीक आहे. आता पुढे हे झालं ऑप्शनल कशा पद्धतीने निवडायला पाहिजे. आता ऑप्शनल तयार कसं करायला पाहिजे, त्याचं प्रिपरेशन कसं करायला पाहिजे, याच्या बाबतीमध्ये आपण डिस्कशन करूयात. आता सगळ्यात पहिला इथे पण मी तोच मुद्दा लिहिलाय की योग्य विषयाची निवड करा. हा मुद्दा पहिला मी मुद्दा इथे लिहिलाय की सिलेक्टिंग अ राईट ऑप्शनल सब्जेक्ट इज व्हेरी क्रुशियल. हा जो ऑप्शनल आहे तो योग्य पद्धतीने तुम्ही सिलेक्ट केलाय का, हे सगळ्यात पहिल्यांदा क्रॉस चेक करा. आता एवढे सगळे फिल्टर्स आपण लावले, तासभराचं आपण डिस्कशन केलं. हे डिस्कशन झाल्यानंतर एक पर्टिक्युलर सब्जेक्ट तुम्ही ऑप्शनल फायनल केला. शेवटचं एक थॉट द्या की हे जे मी केलंय ते बरोबर आहे का. जर तुम्हाला असं वाटतं की काही नाही, बरोबर आहे, बिंदास पुढे जा. मग तिथे दुसरं कोण काय म्हणतंय ह्याच्या बाबतीत विचार करू नका. दुसरी गोष्ट हे पण होते, जस्ट मी ते मिस केलं सांगायचं, मी असं पण बऱ्याचदा पोरांचं पाहिलंय की माझा रूममेट जॉग्राफी घेतोय म्हणून मी जॉग्राफी घेतोय, किंवा माझा रूममेट माझा हिस्ट्री घेतोय म्हणून मी हिस्ट्री घेतोय, की माझा कॉलेजचा सिनियर आहे त्याने ऍग्रिकल्चर घेतलंय म्हणून मी ऍग्रिकल्चर घेतो. विच इज ऍब्सोल्युटली रॉंग. विच इज ऍब्सोल्युटली रॉंग. प्रत्येक व्यक्ती ही युनिक असते, प्रत्येकाचा मेंटल सेटअप हा युनिक असतो. मी जॉग्राफी चांगलं लिहू शकतो, दॅट मीन्स दुसऱ्याने जॉग्राफी लिहावा असं नाहीये. मी फिलॉसॉफीमध्ये चांगलं करू शकतो म्हणजे दुसऱ्याने करावं असं अजिबात नाहीये. प्रत्येक व्यक्ती ही युनिक असते. सो त्याच्यामुळे स्वतः काम करा. दुसऱ्या एका मित्राने काहीतरी चूज केलंय आणि आपण कॉलेजला एकत्रच होतो, आपण रूममेट्सच होतो, नाही नाही, मग आपण ऑप्शनल पण सेम ठेवू, म्हणजे आपलं काम काम करणं सोपं होऊन जाईल, ऑप्शनलचं प्रिपरेशन करणं सोपं होऊन जाईल. हे हे हा क्रायटेरिया नसला पाहिजे. लक्षात येतं? सो हे काय करू नका की माझा रूममेट म्हणतोय, माझा सिनियर म्हणतोय, किंवा एखादा फॅकल्टीज तुम्हाला म्हणतोय ना ना हा ऑप्शनल घे, हे असले धंदे काय करू नका. तुम्हाला अभ्यास करायचा, ना त्या फॅकल्टीला करायचा, ना तुमच्या सिनियरला, ना तुमच्या रूम पार्टनरला. अभ्यास तुम्हाला करायचा. लक्षात येतं? सो सिलेक्टिंग राईट ऑप्शनल इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर पुढे अभ्यासक्रमाचं विश्लेषण करा. तो जो ऑप्शनल आहे तर त्याचा डिटेलमध्ये सिलेबस बघा. डिटेलमध्ये सिलेबस म्हणजे काय, की तुम्हाला आता माहिती पाहिजे की पेपर 1 ला काय आहे, पेपर 2 ला काय आहे. मोस्ट ऑफ द ऑप्शनल मध्ये बघा, पेपर 1 चा सेक्शन ए जो असतो तो त्याचा कोर सब्जेक्ट असतो. म्हणजे पॉल सायन्सचा जो कोर कुठला असेल तर तो पेपर 1 चा सेक्शन ए. जर तुम्ही सिलेबस पाहिला ऑप्शनलचा, तुम्हाला 2 पेपर्स आहेत, 2 पेपरमध्ये 2 सेक्शन्स येतात. बहुतांश ऑप्शनमध्ये हे असंच असतं. पॉल सायन्स जॉग्राफीमध्ये हे असंच आहे. पॉल सायन्समध्ये सेक्शन ए जो आहे दॅट डील्स विथ द पॉलिटिकल थ्युरी, राजकीय सिद्धांत.
आणि सेक्शन बी डील्स विथ द इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, IGP. पेपर 2 मध्ये कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हा भाग येतो. सो प्रत्येक पेपरमध्ये, प्रत्येक सेक्शनमध्ये काय काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता हे जॉग्राफी मी का सांगतो, कारण तो मी शिकवतो म्हणून मला तर वारंवार तोंडात ते पण येतं. पेपर 1 मध्ये 2 सेक्शन्स आहेत, सेक्शन ए, सेक्शन बी. सेक्शन ए जो आहे हा प्राकृतिक भूगोलाचा हिस्सा आहे आणि सेक्शन बी हा मानवी भूगोल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पेपर 2 हा पूर्णपणे भारताचा भूगोल आहे. ठीक आहे. सो हा भारताचा भूगोल आहे. तसंच दुसरा कुठलाही ऑप्शन आहे, पॉल सायन्स आहे. पॉल सायन्स मध्ये सेक्शन ए हा पॉलिटिकल थ्युरी आहे, राजकीय सिद्धांत. सेक्शन बी हा IGP आहे आणि पेपर 2 हा जो आहे हा कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स आणि IR बद्दल आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स हा आहे. हे डिटेलमध्ये तुम्ही समजून घ्या. प्लस सेक्शन ए मध्ये परत 4-5 टॉपिक्स येतात. म्हणजे जसं जॉग्राफीच्या फिजिकल जॉग्राफीमध्ये भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, पर्यावरण भूगोल आणि त्याच्यानंतर बायोजिओग्राफी, जैव भूगोलशास्त्र, हे 5 टॉपिक्स येतात. त्या टॉपिकच्या खाली सब टॉपिक्स पण आहेत. काय 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 आहे ते सगळं डिटेलमध्ये बघून घ्या. त्याच्यातले काही टॉपिक्स तुमच्या ओळखीचे असतील, काही टॉपिक्स तुम्हाला असं वाटेल की यार ह्याच्याबद्दल मला काहीतरी माहिती आहे. जर असं वाटतं की काहीतरी माहिती आहे तर याचा अर्थ तो सब्जेक्ट तुमच्यासाठी असू शकतो. कारण तो तुमचा जो म्हणजे एनर्जी आहे आणि तुमची जी वेळ आहे तर ती वाचवेल. लक्षात आलं? सो सिलेबसचे डिटेलमध्ये अनालिसिस करा. दिसताना जरी सिलेबस छोटा दिसतोय तर त्याची डेप्थ किती आहे हे समजून घ्या, कारण ती डेप्थ अचीव्ह करायची आपल्याला, तरच आपण स्कोर करू शकणार आहे. हे पण डोक्यामध्ये धरा. त्याच्यानंतर पुढे प्रिव्हियस इयर पेपरचे क्वेश्चन पेपर्स बघा. आधी आपण सिलेबस पाहिला, सिलेबसचं डिटेलमध्ये अनालिसिस केलं. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघा. क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की GS चे क्वेश्चन्स आणि ऑप्शनलचे क्वेश्चन्स हे वेगवेगळे आहेत. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट पण वेगवेगळा आहे. GS मध्ये जे काही क्वेश्चन आहेत सगळे क्वेश्चन कंपल्सरी असतात. GS जर पेपर तुम्ही पाहिला, जस्ट ब्रीफली मी तुम्हाला सांगतो, GS मध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ना, 2 प्रकारचे येतात. एक, काही क्वेश्चन असतात हे 10 मार्क्सला असतात आणि काही क्वेश्चन्स असतात ते 15 मार्क्सला असतात आणि सगळे क्वेश्चन्स हे कंपल्सरी असतात. GS मध्ये टोटल 20 क्वेश्चन्स असतात आणि 20च्या 20 कंपल्सरी असतात. वरती क्वेश्चन लिहिलेला असतो, खाली उत्तर लिहिलेलं मोकळी जागा असते. क्वेश्चन पेपर आणि आन्सर पेपर हे एकाच ठिकाणी असतं, आन्सर शीट एकाच ठिकाणी असतं. क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट वेगवेगळं नसतं, ते एकाच ठिकाणी असतं. वरती क्वेश्चन आणि खाली मोकळी जागा. 20च्या 20 क्वेश्चन कंपल्सरी असतात, काही 10 मार्क्सला, काही 15 मार्क्सला. हा झाला GS. ऑप्शनल मध्ये कसं असतं बघा. ऑप्शनल मध्ये तुम्हाला चूज करता येतात क्वेश्चन कुठले सोडवायचे. फॉर एक्झाम्पल, ऑप्शनलचं सपोज जॉग्राफीचं मी तुम्हाला सांगतो. जॉग्राफी पेपर 1 किंवा पेपर 2 दोन्हीला तसंच असतं. टोटल तुम्हाला 250 मार्क्सचा हा पेपर असतो, बरोबर आहे. ऑप्शनलचा पेपर आपला 250 मार्क्स असतो. त्यांनी काय केलेलं असतं, तुम्हाला 8 क्वेश्चन्स दिलेले असतात. 8 क्वेश्चन 4-4च्या 2 सेक्शन्स मध्ये डिवाइड केलेले असतात. म्हणजे क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 हा सेक्शन ए असतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5, 6, 7 आणि 8 हा सेक्शन बी असतो. 8 टोटल क्वेश्चन्स असतात. 8 पैकी तुम्हाला फक्त 5 लिहायचे असतात आणि प्रत्येक क्वेश्चनला 50 मार्क्स असतात. आता हे 50 मार्क्सचं पण डिव्हिजन कसं असतं बघा. जनरली आता हे जॉग्राफीच्या केसमध्ये सांगतो, मोस्ट ऑफ द सब्जेक्टमध्ये, मोठ्या सब्जेक्टमध्ये हे लागू पडतं. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 हा कंपल्सरी असतो, हा लिहायचाच असतो, हा कंपल्सरी असतो. ठीक आहे. 5 पैकी 2 गेले, ते कंपल्सरी, विषय संपला. आता राहिले 3, हे 3 तुम्हाला चूज करावे लागतात. पण ते चूज करताना असे चूज करायचे हे 3 की ह्या प्रत्येक सेक्शन मधून ऍटलिस्ट एक आला पाहिजे. दोन्ही सेक्शन मधून ऍटलिस्ट एक क्वेश्चन उचलला पाहिजे. म्हणजेच काय की कुठल्याही एका सेक्शन मधून तुम्ही 2 आणि उरलेल्यातनं 1 हे लिहावंच लागतं, उचलावंच लागतं, तिथूनच उचलावं लागतं. लक्षात येतं? म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला क्वेश्चन वाचल्यानंतर लक्षात आलं की क्वेश्चन नंबर 3 आणि 4 हे मी इथून लिहिणार आहे. तर उरलेला जो शेवटचा आहे, सी, पहिला आणि 5वा कंपल्सरी, म्हणजे 2 संपले, टोटल 5 लिहायच्यात. त्याच्यानंतर हा 3रा आणि 4था तुम्ही लिहिला. आता फक्त एक क्वेश्चन उचलायचा, तो एक क्वेश्चन तुम्हाला इथूनच उचलावा लागतो.
6, 7, 8 मधूनच लिहावा लागतो, कारण एक क्वेश्चन हा कंपल्सरी ह्या सेक्शन मधून उचलावाच लागतो. दोन्ही सेक्शन मधून एक एक कंपल्सरी असतात. सो अशा पद्धतीनं हे तुम्हाला ठरवावं लागतं. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला हे कळतं की अशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात. जॉग्राफीमध्ये जनरली कसं असतं, क्वेश्चन नंबर 1 आणि 5 हे शॉर्ट नोट्स असतात. इथे क्वेश्चन नंबर ए, बी, सी, डी आणि ई हे असे 10-10 मार्क्सचे क्वेश्चन्स असतात. अशा 10 मार्क्सच्या 5 शॉर्ट नोट्स येतात आणि ते 50 मार्क्सला येतात. हा झाला क्वेश्चन नंबर 1A 50 मार्कला. ठीक आहे. 2, 3, 4 ह्याचं डिव्हिजन कसं असतं, क्वेश्चन नंबर 2A हा 20 मार्कला असतो, 2B हा 15 मार्क्सला, 2C हा 15 मार्क्सला, टोटल झाले 50. म्हणजे क्वेश्चनच्या आत पण सब क्वेश्चन असतात. दोन म्हणजे एकच क्वेश्चन नसतो. 2A 2B 2C मोस्ट ऑफ द ऑप्शन मध्ये हे असंच पद्धतीचं मार्किंग असतं. ह्याचा इश्यू काय होतो बघा, ह्याच्यामध्ये ना नंबर ऑफ क्वेश्चन जास्त सोडावे लागतात. जुने जर 2013च्या आधीचे युपीएससीचे पेपर पाहिले ना तुम्ही, तर तुम्हाला लक्षात येईल की त्यावेळेस 60 मार्कला आणि 20 मार्कला असे दोनच प्रकारचे क्वेश्चन असायचे. क्वेश्चन नंबर 2 म्हणजे एकच क्वेश्चन असायचा जो 60 मार्कला लिहावा लागायचा. आता युपीएससीने काय केलंय की 60 मार्कला एक नाही, इथे 50 पैकी पेपर केलाय त्यांनी. प्रत्येक क्वेश्चनला 50, त्यावेळेस 60 होते, आता 50 आहे. आणि प्रत्येक क्वेश्चनच्या आत त्यांनी सब क्वेश्चन टाकलाय. 50 मार्कला एकच क्वेश्चन नाहीये, 3 क्वेश्चन तुम्हाला लिहायचे. सो ए, बी आणि सी असे 3 क्वेश्चन तुम्हाला लिहायचे. हे तुम्हाला कळतं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिस नंतर, की हे अशा पद्धतीनं सोडावं लागतं. आणि हे का करायचं, कारण याच्यानंतर तुमची स्ट्रॅटेजी पण नंतर एका पॉइंटला तुम्हाला डिसाईड करावी लागते. म्हणजे काय, जॉग्राफीमध्ये मला सेक्शन ए मधून 2 उचलायचे की सेक्शन बी मधून 2 क्वेश्चन उचलायचे, हे तुम्हाला आधीच डिसाईड करावं लागतं. हे केलेलं रादर फायद्याचं असतं, त्याचा फायदा होतो, कारण तेवढं एनर्जी तुम्हाला तिथे टाकावी लागते. काही जणांना लक्षात येते की मला फिजिकल जॉग्राफी सोपं जातं सेक्शन ए, तर मी सेक्शन ए मधूनच 2 क्वेश्चन उचलणार आणि सेक्शन बी मधून एकच क्वेश्चन उचलणार. काही जणांचं असं असतं की मी ह्युमन जॉग्राफी व्यवस्थित करणार आहे, मग मी सेक्शन बी व्यवस्थित तयार करेल, मग सेक्शन बी मधून मी 2 क्वेश्चन उचलेल आणि जो कंपल्सरी वाला आहे तो फक्त मी ए मधून उचलेल. सेम अशी स्ट्रॅटेजी ठरवावी लागते आणि ही स्ट्रॅटेजी ठरवूनच तुम्हाला अभ्यास करावा लागतो. हे आता मे बी तुम्हाला कळणार नाही, पण जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल हे मी काय सांगतोय, आणि हे खूप महत्वाचं आहे. लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढे आहे प्रॉपर गायडन्स आणि कोचिंग. जर ऑप्शनल तुम्ही चूज केलाय, सिलेबस पाहिला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलंय, तर कोचिंग घ्या, गायडन्स घ्या, हे मी तुम्हाला सजेस्ट करेन. त्याचा फायदा होतो, त्याचा तुमचा वेळ वाचतो, तुमचा अटेम्प्ट जे व्हायला जातात ते वाचणार नाहीत, म्हणजे व्हायला जाणार नाहीत. लक्षात आलं. सो गायडन्स घेणं हे खूप महत्वाचं आहे. भले तुम्ही कोचिंग जॉईन करा, नका जॉईन करू, पण कोणीतरी तुमचा गाईड असला पाहिजे, कोणीतरी तुमचा मेंटर असला पाहिजे. नुसतं स्वतःच कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन स्वतःच प्रिपेअर करताय असलं काही करू नका. ही एक्झाम हे जर तुम्ही एकटे बसले तर तुम्हाला एकटेच पाडताय. तुम्हाला कळतच नाही की मार्केटमध्ये काय चाललंय, पोरं काय करतायत, मार्केटमध्ये चांगलं मटेरियल आलंय. तुम्ही ग्रुपमध्ये राहणं कधी कधी ते खूप महत्वाचं असतं, कारण एकटं राहून राहून ना तुम्हाला टेन्शन येणं, सिक्ल्युजन मध्ये जाणं, ह्या गोष्टी खूप होतात. ग्रुपमध्ये राहिल्याचे खूप फायदे पण आहेत. लक्षात येतं. सो गायडन्स किंवा कोचिंगचा तुम्ही सिरियसली विचार करा. त्याच्यानंतर नेक्स्ट, तुम्ही अभ्यास साहित्य गोळा करा. जर तुम्ही स्वतःच प्रिपेअर करत आहात, जर तुम्ही स्वतः प्रिपेअर करत आहात, तर प्रायोरिटीवरती तुमचं मटेरियल गोळा करा. लक्षात येतं. कारण हे जे मटेरियल आहे, तर हे मटेरियल तुम्हाला माहिती पाहिजे की पेपर 1 साठी मी काय 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 वाचणार आहे, सेक्शन ए साठी मी काय वाचणार आहे. जसं जॉग्राफीमध्ये फिजिकल जॉग्राफीला मी हे वाचणार आहे, किंवा ह्युमन जॉग्राफीसाठी मी हे वाचणार आहे, किंवा पॉल सायन्स सारखा सब्जेक्ट आहे, सेक्शन ए मध्ये पॉलिटिकल थ्युरी आहे, तर ह्याच्यासाठी मी गॉबा वाचणार आहे, किंवा अजून दुसरं कुठलं पुस्तक वाचणार आहे. ह्याची लिस्ट तयार करा आणि ते मटेरियल गोळा करा. एकदा मटेरियल गोळा केलं की तुम्हाला अंदाज येतो की आपल्याला किती वाचायचं आहे. लक्षात आलं. तुम्हाला एक अंदाज येतो की बाबा एवढी पुस्तकं वाचायची, मग ते पुस्तकं बघून टेन्शन घेऊ नका. ते पुस्तकं काय सगळी वाचायची नसतात पेज टू पेज. ठीक आहे. काही पुस्तकातले फक्त सिलेक्टेड टॉपिक्स वाचायचे असतात, सगळंच्या सगळं वाचायचं नसतं, कारण तेवढी गरज पण नाहीये. सिलेबस नुसार अभ्यास करायचा असतो, पुस्तकांनुसार अभ्यास नसतो करायचा, सिलेबस नुसार करायचा असतो. हे समजून घ्या. सिलेबसमध्ये हा पॉईंट आहे का, ह्या पुस्तकात हे आहे का, हे मला वाचायचं. हे पुस्तक आहे असं मला नाही वाचायचं. सिलेबसमध्ये तो जो मुद्दा आहे तेवढंच फक्त त्यातनं वाचायचं. अशी ती पुस्तकं आहेत, ते रेफरन्सेस असतात, ते काय टेक्स्ट बुक नाहीयेत तुमची. लक्षात येतं. हे करा.
त्याच्यानंतर तुमचा एक स्टडी प्लॅन तयार करा. अभ्यास कसा करायचा ना ह्याचा एक प्लॅन तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणजे काय की स्टडी प्लॅन करताना आता जीएस आणि ऑप्शनल असं तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता, किंवा फक्त ऑप्शनल करायचा जीएस नंतर करायचा असंही तुम्ही करू शकता. सी, प्रिपरेशन करत असताना, स्टडी प्लॅन करताना, स्पेशली ऑप्शनलच्या केसमध्ये 2-3 गोष्टी असतात. एक तर पहिली गोष्ट, तुम्ही जर कोचिंग घेत असाल तर कोचिंगचा तुमचा वेळ, जाण्या येण्याचा वेळ, तुमचं 2 तासाचं लेक्चर किंवा 3 तासाचं लेक्चर जे काय असेल, प्लस तुमच्या केसमध्ये जर तुम्ही इकडे करणार असाल तर आपल्याकडे जनरली कसं असतं की 2 तास जीएसचं लेक्चर, 2 तास ऑप्शनलचं लेक्चर, असंही ते कॉम्बिनेशन असू शकतं. ठीक आहे. मग दिवसाचे 4 तास तुमचे लेक्चरमध्ये जाणार आहेत. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये अभ्यासाचं प्रिपरेशन करताना तुम्ही जीएस प्लस ऑप्शनल अशा पद्धतीने प्रिपेअर करू शकता, किंवा जीएसचे फक्त लेक्चर्स करायचे आणि मेजर वेळ फक्त ऑप्शनलला द्यायचा असंही करू शकता, किंवा फक्त मी ऑप्शनल करणार, जीएस मी नंतर करणार, असंही तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता. लक्षात येत आहे. सो इथे हे कॉम्बिनेशन करत असताना, स्टडी प्लॅन तयार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त एकच सब्जेक्ट रोज घेऊ नका, कारण त्याने ना मोनोटोनी होते, अभ्यास बोर होऊन जातो. रोज उठलं फक्त हिस्ट्रीच वाचलं, सपोज तुमचा ऑप्शनल आहे हिस्ट्री, तुम्ही असा विचार केला की मी आता फक्त ऑप्शनल करणार आहे आणि मी 3 महिने बाकी काहीच वाचणार नाही, मी फक्त हिस्ट्री वाचणार. काय होतं ना, एका पॉइंटला तोच 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 सब्जेक्ट वाचून तुम्हाला बोर व्हायला लागतं, किंवा तुमच्या लक्षात येत नाही, तुमची क्वालिटी जी आहे ना अभ्यासाची ती कमी कमी व्हायला लागते. कारण आपल्या ब्रेनला पण तोच तोचपणा नाही आवडत. आपल्याला वी नीड अ चेंज. रोजच्या जेवणात रोजच एकच भाजी दिली तर तुम्ही मेसवाल्याने शिवाय घालता. लक्षात येतं. घरी शिवाय घालता. लक्षात येतं. सेम तसंच आहे, आपल्या ब्रेनची पण तीच मानसिकता असते की रोज तोच तोचपणा आपल्याला आवडत नाही. मग त्या केसमध्ये कसं करू शकता की 2 सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. लक्षात आलं. मी ऑप्शनलचा मेजर वेळ द्या. जर 10 तास अभ्यास करताय तर त्यातला 60-70% वेळ, 70% वेळ 7 तास तुम्ही ऑप्शनल करा आणि 3 तास दुसरा कुठला तरी सब्जेक्ट करा. याने होतं काय की तुमची मोनोटोनी ब्रेक होत आहे, ते तोच तोचपणा निघून जातो अभ्यासातला. लक्षात येतं. ठीक आहे. कुठलाही ऑप्शनल तयार जर करायचा असेल ना तर आयडियली मी तासांच्या हिशोबामध्ये जर तुम्ही चांगले जर व्यवस्थित प्रिपेअर करायचं म्हणलं ना, तर मी तुम्हाला सांगतो, जर खूप छान प्रिपेअर करायचं म्हणलं तर जवळजवळ 800 ते 1000 तास लागायला पाहिजेत. हे 800 ते 1000 तास कसे आले हे फक्त वाचण्याचे नाही म्हणत. वाचायला काय तुम्ही 400-500 तासांमध्ये सगळं वाचून काढू शकता. वाचणं म्हणजे अभ्यास नाही, मी परत परत सांगतोय तुम्हाला. तर ऑप्शनलनं काम करावं लागतं. लक्षात येत आहे. नुसतं वाचून जरी करायचं म्हणलं तरी तुम्हाला 400 ते 500 तास लागतात, आवर्स लागतात ऑप्शनल वाचायला. एखादा ऑप्शनला 400 तासात होईल, एखादा ऑप्शनल 500 तास लागते. महिनाभराचा हा फरक असेल, ह्याच्या पलीकडे तो फरक नसतो. पण हे जे प्रिपरेशन आहे हे करताना मी काय काय गोष्टी डोक्यात धरतोय हे बघा. आपण सिलेबस पाहिलाय, आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिलेत, त्याच्यानंतर आपण कोचिंग त्याच्यासोबत पुस्तकं वाचलेत. हे जे 800 ते 1000 तास आहेत ना, त्याचं मी डिवायडेशन तुम्हाला सांगतोय, ते त्याच्यामध्ये मी काय काय इन्क्लूड करतोय. सगळ्यात पहिलं, जेव्हा तुम्ही कोचिंग घेता तुम्हाला त्याच्या नोट्स मिळतील. नोट्स भले नाही घेतले तरी नोट्स घ्या. सेल्फ प्रिपेअर करत असला तरी कुठल्या तरी क्लासच्या, जे चांगला क्लास आहे तिथून नोट्स घ्या. 2-3 क्लासच्या नोट्स गोळा करा, त्यातलं चांगलं कुठल्या त्या बघा, त्या ठेवा. त्यात तो ते सॉरी ते तुमचं बेसिक मटेरियल झाला. नोट्स मधून फक्त नोट्स वाचून ऑप्शनल कव्हर नका करू. पुस्तकं पण वाचा, हे मी तुम्हाला सांगतो. कारण नोट्स आहेत ना सगळ्यांसाठी कॉमन असतात. आणि तो इमॅजिन करा की मी एका सब्जेक्टच्या 2-4 टॉपिकच्या तुम्हाला नोट्स दिल्या, सगळ्यांना नोट्स दिल्या, आणि त्या नोट्स नंतर मी तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहे. चान्सेस आर प्रिटी हाय की 90-95% उत्तर ही सेमच येते, कारण मटेरियल सगळ्यांकडे सेमच आहे. आणि त्याला मार्क्स मी देईल का चांगले? डेफिनेटली नाही देणार. पण जर ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं काहीतरी ऍडिशन केलं, स्वतःचं टेक्स्टबुक वाचून जर काही तुम्ही क्वालिटी इम्प्रूव्हमेंट केली, तर डेफिनेटली मी त्याला तिथे जास्त मार्क्स देतो. आणि इथे फरक तयार होतो सिलेक्टेड आणि नॉन सिलेक्टेड कॅन्डिडेटमध्ये. मोस्ट ऑफ द पोरं फक्त नोट्स वाचून ऑप्शनल करतात. नोट्स वाचून तुम्ही खूप तर खूप 200-250 मार्क्स काढू शकता. 250-300च्या वर जर स्कोर करायचं असेल तर तुम्हाला स्वतः काम करावं लागतं. आणि त्याच्यामुळं नोट्स नंतर पुस्तकं वाचा, महत्वाची पुस्तकं जरूर वाचा. म्हणजे काही टॉपिक्स आहेत त्याचे ते तुम्हाला वाटतं की खूप फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स येतात, किंवा तुम्ही असं विचार केला की मी सेक्शन बी मधून 2 क्वेश्चन उचलणार आहे, तर सेक्शन बी मला व्यवस्थित करायचं आहे, तर सेक्शन बी ची खूप व्यवस्थित पुस्तकं वाचा. सेक्शन ए नोट्स प्लस काही रेफरन्सेस, अशा पद्धतीने तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता. माझं म्हणणंच एवढं आहे की फक्त नोट्सवरती रिलाय नका राहू, पुस्तकं पण वाचा. कुणी काहीही सांगू, कुठलाही क्लासवाला तुम्हाला सांगतोय की फक्त माझ्या नोट्स वाचून पास होशील, ह्याच्यावरती नका विश्वास ठेवू.
कारण ते नोट्स सगळीकडे कॉमन आहेत बॉस. लगेच पोरं झेरॉक्स काढतात की गावभर नोट्स. एमपीएससी तर पोरं त्या बाबतीतले माहीर असतात. नोट्स आत्ता क्लासच्या बाहेर गेले की अख्खे पुण्यात पसरलेले असतात. म्हणजे नोट्स असेल, पीपीटीज असेल. माझ्या पीपीटीज पोरांनीच मला एखाद्या सर ह्या पीपीटीज खूप चांगल्या आहेत, ते मार्केटमध्ये मला कुठेतरी सदस्य भेटत मिळाले. अरे बॉस, ते माझ्याच नोट्स आहेत, ते माझ्याच पीपीटीज आहेत. हे इतके इझिली मार्केटमध्ये पोरं स्प्रेड करतात ते सगळं. सो नुसत्या नोट्स वाचून तुमचं ऑप्शन नाही होणार, त्याच्यावरती रिलाय पण नका राहू. कारण काय होतं माहिती का, पुस्तकं वाचायला वेळ लागतो, पण त्याच्यानंतर जे अंडरस्टँडिंग होतं ना तुमचं त्या सब्जेक्टचं, ते ऑलटुगेदर वेगळ्याच लेवलला असतं. आणि एक्झामिनर ते शोधत असतो की तुमच्यामध्ये तो एक्स फॅक्टर आहे का. नुसत्या नोट्स वाचून तो एक्स फॅक्टर नाही तयार होत. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस, सिलेबस अनालिसिस, त्याच्यानंतर नोट्स घेतल्यात, आपण नोट्स वाचल्यात, त्याच्यानंतर पुस्तकं वाचलीत. पुस्तकं ते कमीत कमी 3 ते 4 वेळा वाचा. 3 ते 4 वेळा पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही त्याच्या नोट्स तयार करा. हा पुढचा जो भाग आहे ना, मायक्रो नोट्स तयार करा. अख्ख्या ऑप्शनलच्या मायक्रो नोट्स नाही तयार केल्या तरी चालते, पण ऑप्शनलमध्ये काही टॉपिक्स नक्की जरूर महत्वाचे असतील बघा, की तुम्हाला लक्षात येईल की याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न येतात. म्हणजे हा महत्वाचा टॉपिक आहे. ऑप्शनलमध्ये कित्येक क्वेश्चन रिपीट पण होतात. युपीएससी मध्ये रिपीट होतात, एमबीएससी तर होतेच होतं. एमबीएससी मध्ये तर प्रीचे पण क्वेश्चन रिपीट होतात बॉस. युपीएससी मध्ये प्रीचे वगैरे क्वेश्चन रिपीट नाही होत, पण इथे ते पण होतं. प्रीचे जे क्वेश्चन या सी हे बघा, जॉग्राफीला मुळातच 100रातले 15-16 क्वेश्चन जॉग्राफीचे काढायचे असतात. हे एमबीएस वाले तेवढं पण कष्ट घेत नाहीत की 15 नवीन क्वेश्चन आपण तयार करू. जुन्याच क्वेश्चन मधले एक दोन जुन्याच एक्झाम मधले 1-2 क्वेश्चन उचलणार, तेच ह्या एक्झाम मध्ये परत फ्रेम करणार, तेच ठेवतात. म्हणजे प्रीचे सुद्धा क्वेश्चन रिपीट करतात हे लोक. मेनचे तर होणारच आहेत, ऑप्शनचे तर होणारच आहेत. मग जर असं तुम्हाला लक्षात येत आहे की काही टॉपिक्स रिपिटेटिव्हली विचारलेले आहेत ऑप्शनलमध्ये, दॅट मीन्स तो महत्वाचा एरिया आहे. त्याच्या तरी ऍटलिस्ट नोट्स तयार करा. या मायक्रोनोट्स एकदा जेव्हा तुम्ही तयार करता ना, तर त्या मायक्रोनोट्सचे वारंवार रिव्हिजन करा. प्रॉपर स्वतःचा एक स्टडी प्लॅन ठरवा, किंवा मी 4 महिन्यांमध्ये मला ऑप्शनल करायचं आहे. मग त्या 4 महिन्यांमध्ये मी पहिल्या महिन्यामध्ये काय वाचणार, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या महिन्यामध्ये काय वाचणार, हे करा. कुठलाही टॉपिक वाचून झाल्यानंतर किंवा कुठलाही सेक्शन वाचून झाल्यानंतर लगेच दुसऱ्या सेक्शनकडे नका वळू. आधी तो रिवाईज का. म्हणजे एखादं पुस्तक तुम्ही वाचलंय, सपोज ओपी गोबा वाचलंय, गोबा वाचून झाल्यानंतर लगेच दुसऱ्या पुस्तकाकडे लगेच जाऊ नका. गोबा जर सपोज 13 दिवसात वाचून झालंय, तर पुढचे 2 दिवस गोबाचं रिव्हिजन करा आणि मगच दुसरीकडे जा. कारण नुसतं वाचून कुठे जायचं आपल्याला, रिव्हिजन पण महत्वाची. रिव्हिजनने तुमच्या सब्जेक्टची डेप्थ वाढत जाईल, तुमचं अंडरस्टँडिंग वाढत जाईल. रिव्हिजन तुम्ही पुस्तकं वाचून 2 दिवस करू शकता, किंवा आठवड्याभरामध्ये 1 दिवस रिव्हिजनला ठेवू शकता. सोमवार ते शनिवार वाचा, संडेला फक्त रिव्हिजन करा. अशाही पद्धतीने तुम्ही तो स्टडी प्लॅन बनवू शकता. नोट्स तयार केल्यानंतर त्या नोट्सची रिपिटेटिव्हली रिव्हिजन करा. वारंवार वारंवार त्याचे रिव्हिजन करा. लक्षात आलं. आणि मग त्याच्यानंतर 2-3 टॉपिक्स वाचून झाले की त्याचे आन्सर रायटिंग करा. सपोज आता तुम्ही गॉबा वाचताय, गॉबामधून तुम्ही 2-3 सिद्धांताबद्दल वाचलाय, किंवा तुम्ही थिंकर्स करताय, आंबेडकर, गांधी वगैरे वाचलेले. मग गांधी आणि आंबेडकर वरती जुने काय क्वेश्चन झालेले आहेत ते बघा, आणि ते तिथले तिथे लिहून घ्या. तिथले तिथे रोज 2 आन्सर्स लिहायचे, असं डोक्यातच धरायचं. जेव्हा तुम्ही ऑप्शनल कराल ना, असं डोक्यातच धरायचं की रोज 2 आन्सर्स. मी सकाळी उठलं की मी 2 आन्सर्स लिहिणार, किंवा उठलो की मी 2 आन्सर्स लिहिणार. हे डोक्यामध्ये धरायचं. लक्षात आलं. आन्सर रायटिंग, डेली आन्सर रायटिंग गोष्ट वेगळी, आणि टेस्ट सिरीज देणं वेगळं. तुम्ही जर असा विचार करताल की मी ऑप्शनल अख्खा तयार करेल आणि मग मी आन्सर रायटिंग करेल, तसं नका करू. रोज 2 आन्सर्स लिहायचे आपल्याला. सपोज ह्या आठवड्यामध्ये मी ठरवलंय की मी गॉबा मधलं आंबेडकर आणि किंवा सॉरी सेक्शन ए मधलं आंबेडकर आणि गांधी करणार आहे, किंवा त्याच्यासोबत मी प्लेटो पण वाचणार आहे. मग प्लेटो, गांधी आणि आंबेडकर हे 3 थिंकर्स वाचल्यानंतर आठवड्याभरामध्ये ह्याच्यावरती जुने जे काही युपीएससीचे क्वेश्चन्स आहेत, किंवा एमपीएससीचे जे काही जुने क्वेश्चन तुम्हाला मिळतील, त्याची आन्सर रायटिंग करा. डेली 2 आन्सर्स लिहा. त्यांनी काय, आणि ते चेक पण करून घ्या, नुसतं लिहून नका ठेवू. ते फॅकल्टीकडून चेक करून घ्या की सर माझं इम्प्रूव्ह होत आहे का, काय चुका आहेत का. कारण मी जेव्हा ऑप्शन शिकवतो ना, माझ्याकडे काही स्टुडंट आहेत की दररोज लिहून देतात ते, आणि मी ते चेक करून देतो. दर लेक्चरला त्यांनी आठवड्यातले 2-4 आन्सर्स लिहिलेले जे काय असतात ते मी त्यांना चेक करून देतो की हे इम्प्रूव्ह करायला पाहिजे, हे डायग्राम व्यवस्थित काढ, हे अशा पद्धतीने लिहावं लागतं. कारण एमपीएससी मध्ये ते मॅटर करतं. रिप्रेझेंटेशन तुमचं कसं आहे हे मॅटर करतं, हे मी अनुभवाने तुम्हाला सांगतो. लक्षात येतं. सो हे आन्सर रायटिंग करा, आणि मग त्याच्यानंतर टेस्ट सिरीज करा. टेस्ट सिरीज करत असताना टेस्ट सिरीजचे फुल लेंथ टेस्ट द्या. टेस्ट सिरीज मध्ये जनरली कसं असतं की पहिल्यांदा काही टॉपिक्स वरती क्वेश्चन्स असतात, सेक्शनल टेस्ट असतात.
ठीक आहे. फक्त सेक्शन ए मधल्या 4 टॉपिक वरती क्वेश्चन टेस्ट असते, नंतरच्या उरलेल्या 2 टॉपिक वरती नंतर टेस्ट असते. हे अशा सेक्शनल टेस्ट झाल्या की नंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असतात. टेस्ट सिरीजचं सगळ्यात शेवटी शेड्यूलच असं असतं टेस्ट सिरीजचं बघा. जॉग्राफी ऑप्शन असेल तर सेक्शन ए मधले 2 टेस्ट, सेक्शन बी मधल्या 2 टेस्ट, पेपर 2 चे सेक्शन ए चे 2 टेस्ट, सेक्शन बी चे 2 टेस्ट, आणि मग नंतर पूर्ण पेपरची कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असतात. मग त्या 1 किंवा 2 असू शकतील. ह्या ज्या कॉम्प्रिहेन्सिव्ह सगळ्या ज्या टेस्ट आहेत त्या फुल लेंथ टेस्ट द्या. पोरं टेस्ट सिरीज जॉईन तर करतात पण ते 3 तास लिहित नाहीत. मग त्या क्वेश्चन पेपर मधले सिलेक्टेड काहीतरी लिहायचं आणि गायब व्हायचं. 3 तास इथे क्लासरूम मध्ये बसत पण नाही. तास दीड तास काहीतरी लिहायचं आणि उरलेलं येत नाही म्हणून घरी घेऊन जातं. तुम्हाला कोणी विचारायला नाही, इथं काही शाळा नाहीये. पण इथे फुल लेंथ टेस्ट लिहा. कारण ह्या एक्झाम मध्ये पेपर लिहिताना टाइम मॅनेजमेंट करता येणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही तो हा मूवी पाहिला का, 12th फेल पाहिला? तर त्याच्यामध्ये एक तो सीन आहे बघा, की तो जो हिरो आहे आपला तो पळत पळत जातो एका आयएसच्या घरी जातो रात्रीच बघा. आणि तो म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता मला सांगा की मला शेवटचा अटेम्प्ट आहे आणि मला शेवटचा अटेम्प्ट द्यायचा आहे आणि काय लागेल ते करण्याची माझी तयारी. तुम्ही तो हा सीन पाहिला, तो त्याच्या आयेच्या घरी जातो बघा संध्याकाळी आणि तो म्हणतो त्याचं ते काय गर्लफ्रेंडने वगैरे त्याला हे केलेलं असतं वगैरे काइंड ऑफ तो सीन होता. नंतर तो पळत पळत जातो बघा रात्री, डायरेक्ट दरवाजा ठोठावतो आणि त्याच्या घरी जाऊन तो त्याला विचारतो त्या आयसला की मला काही करून पास व्हायचं, काय करायचं ते सांगा. तो काय करतो, त्याला पेज देतो आणि त्याला सांगतो की मी तुला टाइम लावतो आणि त्या टाइम मध्ये ना तू 150 शब्दामध्ये तू फक्त तुझंच नाव लिह. 150 शब्द लिहिण्यासाठी एक्झाम मध्ये ना तुम्हाला 7 ते 8 मिनिट्स लागतात. ते 7 ते 8 मिनिटांमध्ये तुम्हाला तो 150 शब्दांमध्ये तुमचं नाव सुद्धा बऱ्याच जणांना लिहिता येत नाही. आणि विचार करा तिथे ते 150 शब्द लिहिण्याच्या आधी तुम्हाला त्याचं हायरार्की डोक्यात धरावी लागते की मी इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिणार आहे, मी बॉडीमध्ये काय लिहिणार आहे, मी कुठले डायग्राम काढणार आहे, मी कन्क्लुजन कसं करणार आहे, हे तुम्हाला विचार करायचं, प्रोसेस करायचं, लिहायचं. हे सगळं तुम्हाला 7 ते 8 मिनिटांच्यात करावं लागतं. बॉस हे वाटतं एवढं सोपं नाही, करून बघा. 2-4 आन्सर तुम्ही लिहाल पण इथे 20 आन्सर लिहायचे बॉस. जीएस मध्ये 20 क्वेश्चन लिहायचे 3 तासात. सोपं नाहीये. ऑप्शनल मध्ये 8 क्वेश्चन मोठे मोठे दिसताना 8 दिसत आहेत, त्याच्या खाली सब क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा खूप जास्त आहेत. एवढे सगळे क्वेश्चन तुम्हाला लिहायचे ते 3 तासामध्ये आणि ते कव्हर होत नाही. कित्येक माझे स्टुडंट असे आहेत की ज्यांचा पेपरच कव्हर होत नाही. कालच युपीएससीच्या लेक्चरच्या वेळेस एक स्टुडंट भेटायला आलेला, जीएसच्या पेपरचा 70 ते 80 मार्क्स त्याचे लिहायचंच राहिले, पेपरच कव्हर नाही झाला. विचार करा, जर तुमचा 250 पैकी जर तुमचा 80 मार्क्सचे क्वेश्चन लिहायचेच राहिले तर तुमचा पेपर किती आउट ऑफ हा 170च फक्त कॅल्क्युलेट होत. तुमचे मार्क्स 170 पैकीच कॅल्क्युलेट होत. म्हणजे वरचे 80 मार्क्स तुम्ही इथेच लिस्टच्या बाहेर गेलेले असतात. मार्क्स काढण्याची पण गरज नाही. कंटिन्युअसली हे पोरं करतात. एक स्टुडंट आहे, जुना एमपीएससीचा आपला स्टुडंट आहे, एसएससी मधून पोस्ट होल्डर आहे, तर तो युपीएससीच्या मेन्स लिहितो कन्झिक्युटिव्हली. 2 ते 3 मेन्स त्यांनी लिहिल्यात आणि दरवर्षी कमीत कमी 30 ते 40 मार्क्स त्याचं राहतच. ह्या वर्षी सुद्धा 30 मार्क्स तू सोडूनच आलाय, पेपरच कव्हर होतो. तो पेपर कव्हर करणं हे खूप क्रुशल असतं आणि टेस्ट सिरीजमध्ये ह्या सगळ्याची प्रॅक्टिस तुम्हाला करता येते. टेस्ट सिरीज म्हणजे ही रंगीत तालीम असते. लक्षात घ्या, नुसता अभ्यास करणं म्हणजे एमपीएससी नव्हे. इथे टेस्ट सिरीज देणं, परफॉर्म करणं, एक्झामच्या त्या 3 तासांमध्ये बेस्ट पॉसिबल तुमचा परफॉर्मन्स देणं, हे पण तेवढंच महत्वाचं असतं. बरं, प्रिपरेशन खूप छान करतात पण परफॉर्मन्सची तयारीच करत नाहीत. ही परफॉर्मन्सची तयारी म्हणजे टेस्ट सिरीज असते. आणि हे जे मी 800 ते 1000 तास पकडलेत ना, मी त्याच्यासाठी पकडलेत. कारण एवढं सगळं करायला ना 800 ते 1000 तास लागतात बॉस. हे एवढं एफर्ट्स टाकावे लागतात तर तुम्ही लिस्टमध्ये कुठल्या तरी पहिल्या 50 मध्ये किंवा 100 मध्ये तुम्ही येता. कारण जी पोरं तिथे जातात ना ती हे सगळं करून गेलेली असतात. आज ना उद्या हे तुम्हाला करावंच लागणार आहे. आज ना उद्या तुम्हाला ह्या स्टडी प्लॅनला फॉलो करून हे जे मी स्टेजेस सांगितलं हे करावंच लागणार आहे. त्याशिवाय तुमचं सिलेक्शन होणारच नाही, हे पण मी तुम्हाला सांगतो. आणि झालं तरी ते नशिबाने कुठेतरी एखादा फ्लुक असेल, पण 99% केसेसमध्ये हेच सगळं तुम्हाला फॉलो करावं लागतं. लक्षात येत आहे? आणि मग तुमच्या ऑप्शनलच्या संदर्भामध्ये जे काय करंट अफेअर्स चालू आहे त्याच्यावरती पण विशेष लक्ष ठेवा. म्हणजे तुमचा पॉल सायन्स ऑप्शनल आहे, तुम्हाला तर ऑप्शनच नाही. पॉल सायन्स ज्यांचं आहे त्यांना तर करंट अफेअर्स वरती लक्ष ठेवावंच लागतं, कारण पेपर 2 त्याशिवाय लिहिताच येत नाही. किंवा जॉग्राफी ऑप्शनल आहे तर जॉग्राफीच्या ज्या घडामोडी करंट अफेअर्स मध्ये होतात त्याच्यावरती लक्ष ठेवा. सोशॉलॉजी चालू आहे तर सोशल ज्या इश्यूज चालू आहेत, समाजामध्ये जे काही सोशल इश्यूज आहेत त्याच्यावरती करंट अफेअर्स वरती आर्टिकल्स येतात संडेला वगैरे.
जे पुरवण्या येतात बघा, तर त्या पुरवण्यांमध्ये आर्टिकल्स आलेले असतात, तर त्याच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. सो ह्या सगळ्या गोष्टी करा. लक्षात आलं? आणि जस्ट काही गोष्टी जस्ट जाता आता सांगतो, थिंग्स टू रिमेंबर, की तुमच्या प्रिलिमच्या एक्झामच्या आधी मोस्ट ऑफ द ऑप्शनलचा सगळा भाग कव्हर करण्याचा प्रयत्न करा. जर प्रीच्या आधी तुमचं ऑप्शनल कव्हर झालेलं असेल तर तुम्ही खूप विनिंग पोझिशनला आहे, हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. कारण प्री नंतर मेन असतो, एसे पण लिहावे लागतात, त्याची पण प्रॅक्टिस असते. त्यामुळे ऑप्शनलच्या पूर्वीच, सॉरी, प्रिलिमच्या पूर्वीच ऑप्शनलचा अभ्यास बऱ्यापैकी करा, हे मी तुम्हाला सांगतो. जर तुमचा 100% ऑप्शनल कव्हर झालेला आहे, हे जे सगळं मी सांगितलं, आन्सर रायटिंग केलंय, टेस्ट सिरीज वगैरे वगैरे सगळं दिलंय, तर नथिंग लाईक इट. तुम्ही विनिंग पोझिशनला आहे त्या अटेम्प्टला, हे डोक्यात ठेवा आणि हे करा. ठीक आहे? ऍटलिस्ट प्रीच्या आधी मेक शुअर की तुमचा 80% तरी ऑप्शनल कव्हर झालेला असावा. उरलेला 20% आपण प्री नंतर करू शकतो, पण ऍटलिस्ट 80% जो मेजर पार्ट आहे तुमचा ऑप्शनलचा, तो प्रीच्या आधीच कव्हर करा. कारण होतं काय बघा, आता ह्या वर्षीचे केस सोडून द्या, एक्झाम फार ते सगळं फिसकटलं, इलेक्शन वगैरे त्या सगळ्या गोष्टींवर, ते आंदोलन बिंदोलन. पण नॉर्मली कसं असतं, युपीएससीचा पॅटर्न जो असतो तसंच एमपीएससी पण फॉलो करते, की मे मध्ये, आता युपीएससीचं तर खूप फिक्स्ड असतं, ते बदलत सुद्धा नाही. गेल्या वर्षी पुढच्या वर्षीचे डेट येऊन जाते, 25 मेला युपीएससीची प्रिलिम्स आहे, तिथून पुढे 3 महिन्यांमध्ये त्यांची मेन्स असते. सो जर पुढच्या वर्षी 25 मेला तुमची जर प्रिलिम्स आहे, तर त्या प्रिलिम्सचा अभ्यास तुम्ही डिसेंबर जानेवारीमध्ये सुरू करता, म्हणजे त्याच्या आधीचाच वेळ फक्त तुम्हाला ऑप्शनलला मिळतो. मग तुमचा ऑप्शनल कधीपर्यंत करायचा? डिसेंबर पर्यंतच. डिसेंबर पासून पुढे, जानेवारी पासून पुढे तुम्ही फक्त प्रीचा अभ्यास करता, तिथे तुम्ही ऑप्शनला टच पण नाही करता कामा. क्लासेस चालू असेल फक्त क्लास करा, पण अभ्यास काय करू नका, कारण तुमची प्री तोंडासमोर आहे. प्रीच्या अभ्यासाला कमीत कमी 5 ते 6 महिने लागतात पहिल्या अटेम्प्टला, तेवढे द्याच, हे पण मी तुम्हाला सांगतो. पुढच्या अटेम्प्टच्या वेळेस 2-3 महिन्यात प्री निघते, पण पहिल्या अटेम्प्टला 5 ते 6 महिने द्या. कारण एकदा प्री निघाली ना, तुमचा कॉन्फिडन्स पण वाढतो एक्झामचा. आणि जोपर्यंत मेन लिहित नाही ना तुम्ही, तोपर्यंत तुम्हाला ही एक्झाम काय हे कळत पण नाही. प्री फेल होण्यासारखं दुर्दैव नाही. सो त्याच्यामुळे प्रीच्या आधी 5 ते 6 महिने प्रिपरेशन करा आणि त्याच्या आधी तुमचं ऑप्शनल कव्हर करून ठेवा. लक्षात येतं? त्याच्यानंतर नेक्स्ट, मिनिमम रिसोर्सेस मॅक्सिमम रिव्हिजन. ऑप्शनल मध्ये खूप सारा फापट पसार नका गोळा करून, खूप ढिगभर नोट्स नका गोळा करू. मी मगाशी काय म्हणलं, की मार्केटमध्ये मटेरियल गोळा करा आणि त्याच्यामधून जे चांगलं मटेरियल आहे तर ते सेपरेट करा आणि त्यालाच स्टिक राहा. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळा वाचा, हे महत्वाचं आहे. लक्षात आलं? खूप मटेरियल घेऊ नका. एक पुस्तक एका टॉपिकसाठी, किंवा खूप तर खूप एक पुस्तक आणि नोट्स, हे कॉम्बिनेशन तुम्ही करा. एक टॉपिकसाठी पुस्तक आणि नोट्स, ह्याच्या पलीकडे जास्त काय वाचू नका. भले एखादा क्लासचं मटेरियल खूप छान वाटतंय, खूप रंगीबेरंगी काढलंय, पुस्तक एकदम भारी छापलंय, ते दिसताना खूप भारी दिसतंय, काही गरज नाही तुम्हाला त्याची. कारण ते अख्खं पुस्तक वाचायला खूप वेळ जातो. त्याच्यापेक्षा जे तुम्ही आहे ना केलेलं आहे ते स्टँडर्ड मटेरियल ठेवा, स्टिक टू दॅट. आधी 2-4 वेळा ते वाचा, त्याचे रिव्हिजन करा, आणि मग ऍडिशनसाठी जर तुम्हाला वाटलं की आता हे 4-5 वेळा वाचून झालंय, नोट्स तयार झाल्यात, मग ऍडिशनसाठी हे नवीन पुस्तक घ्या. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल ह्याच्यामध्ये कामाची गोष्टी फार कमी आहेत, बऱ्याचशा गोष्टी तर रिपिटेटिव्हच असतात. मग ते रिपिटेशन टाळण्यासाठी एक पुस्तक वारंवार वाचा. काय होतं ना, तुम्ही कधी पाहिलं असेल, एकच पुस्तक वारंवार वाचल्यामुळे ना त्याचा फायदा काय होतो, आपली एक व्हिज्युअल मेमरी पण असते बघा. एखादं पुस्तक जर आपण रिपिटेटिव्हली वाचलं आणि त्याच्यावरून जर आपण एक्झाम दिली ना, तर एक्झाम मध्ये कधी कधी आपल्याला हे पण आठवतं की ह्या पुस्तकामध्ये ही डायग्राम पानाच्या उजव्या कोपऱ्यात आहे, डाव्या कोपऱ्यात आहे, अशा खालच्या बाजूला अशा काहीतरी कलरमध्ये ही डायग्राम, इथपर्यंत आपल्याला आठवतं. हे का होतं? कारण आपल्या ब्रेनमध्ये एक व्हिज्युअल मेमरी पण असते. तीच गोष्ट करून आपल्या ब्रेनला पण ती सवय लागते आणि ते नॅचरली आपल्या म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये ते स्टोअर झालेलं असतं. कधी पण बघा, गाडी चालवताना जो रोजचा रस्ता असतो ना, आपल्याला जास्त लोड घेण्याची गरज नसते. आपल्या ब्रेनला माहिती असतं की इथून इकडे वळायचंय, रादर खड्डा इथे आहे, इथून अशी गाडी वळवायची, हे आपल्या ब्रेन आपोआप ते फिट झालेलं असतं. तिथे आपला लोड नसतो. पण नवीन रस्त्यांमध्ये आपल्याला अलर्ट राहावं लागतं बघा. हे का होतं? कारण सगळंच नवीन असतं. नवीन पुस्तक, नवीन फॉन्ट, आपला ब्रेन पण त्याला प्रोसेस करायला वेळ घेतो. सो ह्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. छोट्या आहेत पण बट त्या मॅटर करतात. आणि 3 गोष्टी, रीड, रिवाइज आणि रिपीट. रिव्हिजन मोडवरती राहा. जे काही मटेरियल तयार केलंय, त्याच्या नोट्स काढल्यात, वारंवार त्या नुसत्या रिवाइज करा, पाठच करा. एमपीएससी पाठांतरावरती अजूनही भर देणार, हे पण मी तुम्हाला सांगतो. ऑप्शनल मध्ये काही गोष्टी पाठच कराव्या लागतात. सो रिव्हिजनमुळेच हे सगळं होईल. आणि देन
क्वालिटेटिव्ह प्रिपरेशन दॅन द क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह प्रिपरेशन म्हणजे काय? उगाच मनात आलं आणि मी 12 आणि 14 तास अभ्यास करायला लागलो, तर हे होणार नाही. हे जे सिलेक्टेड कॅन्डिडेट असतात, मी 14 तास अभ्यास केला आणि 15 तास, हे सगळं खोटं असतं. काही नसतं ते. आठवड्यापर्यंत 2 आणि 4 दिवस 14 आणि 15 तास अभ्यास केला म्हणजे तुम्ही आयुष्यभर किंवा पूर्ण सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये 14 तास अभ्यास कोणीच करू शकत. ह्युमन बॉडी हे अलाउच करू शकत. हे मी तुम्हाला सांगतो. डेली तुम्ही 8 ते 10 तासांच्या पलीकडे जर कन्झिक्युटिव्हली अभ्यास केलात ना, सफिशियंट आहे. ट्रस्ट मी, हे सफिशियंट आहे. डेली फक्त 10 तास मॅक्स, त्याच्या पलीकडे खेचायचं नाही. पण ते डेली या, हे महत्वाचं आहे. लक्षात येतं? हे 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 महत्वाचं आहे, हे मी तुम्हाला सांगतोय. शेड्यूल बनवताना त्याच्यामध्ये ना तुमची झोप, तुमचा डाएट, तुमचं एक्सरसाइज, तुमचा क्लासला येण्याचा वेळ आणि तुमच्या अभ्यासाचा वेळ, हे सगळं बॅलन्स ठेवा. बऱ्याच जणांना वाटतं की अभ्यास करणं म्हणजे स्वतःला सेल्फ टॉर्चर करून घेणं असतं. मग ते उगाच रात्रीच जागत बसतील किंवा पहाटेच काहीतरी उठतील, हे असले काय प्रकार काय करू नका. 6 ते 7 तासाची व्यवस्थित झोप, ती पण क्वालिटी झोप. झोपायच्या आधी मोबाईल बाजूला ठेवायचा, अजिबात डोळ्याला त्रास करून घ्यायचा नाही. झोपायच्या आधी 2 तास, आपल्या जनरेशनसाठी सांगतोय, आम्ही पण त्या चुका करतो. झोपायच्या 2 तास आधी मोबाईल बाजूलाच ठेवायचा आणि मग झोपायचं. लक्षात आलं? 6 ते 7 तासाची क्वालिटी झोप, रोज कमीत कमी अर्धा पाऊण तासाचा एक्सरसाइज करायचंच. कारण हेल्दी माइंड हे हेल्दी बॉडीमध्येच राहतं. तुम्हाला ही 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 गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करतात, जेव्हा तुम्हाला स्वेटिंग होतं, तुमचे पूर्ण ब्लड सर्क्युलेशन होतं, स्ट्रेस कमी होतो. जर तुम्ही नुसताच अभ्यास केला, नुसतंच लायब्ररीमध्ये खुर्चीला चिटकून बसले, एका पॉइंटला तुमची इफिशियन्सी पण कमी होत जाते आणि स्ट्रेस वाढत जातो. सो त्याच्यामुळे तुमची झोप, तुमचा डाएट, तुमची हेल्थ, हे सगळं बॅलन्स पाहिजे. नेचरमध्ये हे सगळं बॅलन्स असतं आणि वी आर अ पार्ट ऑफ दिस नेचर. सो त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या बॅलन्स ठेवा. ठीक आहे? सो त्याच्यामुळे उगाच 15 तास अभ्यास करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा क्वालिटेटिव्हली 8 ते 10 तासांचा रोज अभ्यास करा आणि तो रोज करा. असं नाही की उगाच बसलं आठवडाभर खूप भारी अभ्यास केला आणि पुढच्या आठवड्यात कार्यकर्ता लायब्ररीतच दिसेना. हे असलं काय करू नका. कन्सिस्टंटली रोज 10 तासाचा अभ्यास करा. कन्सिस्टंटली बस. 24 तास दिलेत आपल्याला देवाने. 24 तासातले बाकीचे 14 तास तुम्हाला वाटेल ते करा. 10 तास स्वतःच्या स्वप्नासाठी द्या आणि ते तुम्हाला लाईफ टाईम नाही द्यायचे. काही वर्ष, 2-3 वर्षाचा फक्त हा विषय. लक्षात आलं? एक्झाम जेव्हा होईल त्यावेळेस परत एक महिनाभराचा ब्रेक घ्या, तुम्हाला कोणी विचारणार नाही. पण त्याच्या आधी रोज 10 तास ठरवल्याप्रमाणे हे आपल्याला अभ्यास करायचाच आहे. ठीक आहे? दुसरी गोष्ट, तुमचा जो काही ऑप्शनल असेल ना, तर शक्यतो पॉसिबल झालं तुमच्या डेली पुस्तकात वाचण्यात ना, तर त्या सब्जेक्टचं एखादं मासिक असेल, एखादं जर्नल असेल किंवा एखादं पाक्षिक पण असेल, शक्य झालं तर ते पण फॉलो करा. कारण त्याने काय होतं ना, की करंट अफेअर्सचे त्या सब्जेक्टचे जे मुद्दे असतात ते सगळे त्याच्यामध्ये मेन्शन केलेले असतात आणि उत्तर लिहिताना त्याचा फायदा होतो. केस स्टडीज वगैरे तयार करता येतात त्याच्या बेसिसवरती. लक्षात आलं? म्हणजे पॉल सायन्ससाठी ईपीडब्ल्यू आहे, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली, ते ईपीडब्ल्यू मॅगझिन आहे. IR साठी वर्ल्ड फोकस म्हणून एक मॅगझिन मी बघायचो, तर ते एक मॅगझिन आहे. जॉग्राफीसाठी डाऊन टू अर्थ मॅगझिन आहे किंवा जॉग्राफी अँड यू नावाचं मॅगझिन आहे. सो प्रत्येक सब्जेक्ट, आता हे 2 ऑप्शन मला माहिती आहेत, मी त्याचं वाचलेलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. तुमचा कुठलाही ऑप्शन असेल ना, तर त्याचं करंट अफेअर्स एखादं जर्नल किंवा मॅगझिन आहे का हे सर्च करा. इफ पॉसिबल त्याचं सबस्क्रिप्शन घ्या आणि ते काय सगळं वाचायचं नसतं, त्यातनं फक्त सिलेक्टिव्हली वाचा. त्याने होतं काय, की तुमच्या उत्तरांमध्ये ना करंट अफेअर्सच्या सगळ्या गोष्टी ऍड होतात आणि तुमच्या उत्तरांची क्वालिटी वाढते. लक्षात येतं? आणि मग जे मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं, की तुमचा अभ्यास, तुमची हेल्थ, हे सगळं बॅलन्स ठेवा. डेली तुम्ही किती वाजता उठताय, किती वाजता झोपताय, तुमचा लंच टाइम काय आहे, तुमचा डिनर टाइम काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स ठेवा. आणि टाइम चोरायला शिका. हा टाइम परत येत नाही. हा तुमच्या लाईफचा प्लॅटिनम पिरियड आहे बॉस. तो परत येत नाही. आज आमची इच्छा असली तरी 8 आणि 10 तास अभ्यास आम्हाला होत नाही, कारण आता बॉडीच साथ देत नाही. कंटिन्युअसली लेक्चरला 8-8 तास बसायचं म्हणलं ते संध्याकाळी कंबर जातं. सो आधी नव्हतं होत, पण ते आता होतं. तुमच्या वयामध्ये ते होत नाही. सो त्याच्यामुळे हा जो पिरियड आहे ना, तर हा पिरियड सीज करा. प्रत्येक दिवस युटिलाइज करा. कारण प्रत्येक मोठी अचिव्हमेंट जे असते ना, मी प्रत्येक लेक्चरमध्ये पोरांना सांगतो की एव्हरी बिग अचिव्हमेंट इज अ सिरीज ऑफ अचिव्हमेंट. एका दिवसामध्ये डेप्युटी कलेक्टर होतात नाही बॉस. रोज थोडं थोडं DC व्हावं लागतं, DYSP व्हावं लागतं, तेव्हा तुमचा एक दिवस येतो. आणि त्या एका दिवसासाठी आज आपण एफर्ट्स टाकतो. लक्षात येत आहे? अभ्यास करताना तुमची हेल्थ, फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, या दोन्हीवरती काम करा. हेल्थ म्हणजे काय, फक्त लायब्ररीमध्ये हेल्थ म्हणजे
फक्त रोज जाऊन ते जिम हिट नाही करायची आपल्याला. आपल्याला काय पैलवानकी नाही करायची. आपल्याला ना थोडंसं बॅलन्स करायच्या आहेत गोष्टी. इथे अभ्यासाला प्रायोरिटी आहे, तुमच्या पैलवानकीला आणि तुमच्या बॉडी बिल्डिंगला प्रायोरिटी नाही इथे. लक्षात येतं? क्लिअर? क्लिअर होतं? ठीक आहे. हा. सो कारण सी लाईफ पडले आपल्याला पुढे बॉडी बिल्डिंग करायला, 2-3 वर्षाचा फक्त आपल्याला अभ्यास करायचा. आणि मी अजिबात असं म्हणलोय का की एक्सरसाइज करायचीच नाही. मी काय म्हणतोय, 2 तास करत असतील तर आपल्याला फक्त अर्धा पाऊण तास करायचं. कारण आपल्याला फक्त बेसिक ज्या गोष्टी आहेत ना, तर तेवढ्या फक्त एक्सरसाइज मधून करायच्या. दुसरी गोष्ट, मेंटल हेल्थ वरती पण काम करा. मे बी तुम्हाला आता जाणवत नाही, पण नंतर ह्या मेडिटेशन वगैरे ह्या गोष्टी सगळ्या मॅटर करतात बॉस. कारण सिस्टम मध्ये हे सगळं तुम्हाला लागणार आहे. कारण तुम्ही ज्या जनरेशन मध्ये आपण आहोत, ही खूप स्ट्रेसफुल लाईफ आहे. खूप साऱ्या डिस्ट्रॅक्शन्स आहेत तुम्हाला. सो ह्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन पासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे आणि स्वतःच्या करिअर वरती तुम्हाला फोकस ठेवायचा आहे. सो त्याच्यामुळे तुमची झोप. एकच मिनिट. हॅलो. हा. हो, मी आता बाहेर आहे ऑफिसला. काय मेसेज होता का त्याला? मी सांगतो फोन करायला. हो, एक 5-10 मिनिटात फोन करतो. येस, येस, येस. ठीक. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींवरती लक्ष ठेवा. ठीक आहे. तुमची हेल्थ, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ आणि तुमचा अभ्यास, प्रायोरिटी अभ्यासाला. बाकीचे धंदे नंतर. लक्षात आलं? स्वतःला ट्रीट पण करायला पाहिजे, हे पण मी ऍक्सेप्ट करतो. मित्रांबरोबर गप्पा मारणं हे तेवढंच महत्वाचं आहे. फिरायला जाणं, मूवी बघणं, टाइमपास करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे तुमचा अभ्यास करणं. घरदार सोडून आपण पुण्यामध्ये जर आलेलो आहोत ना, तर पुण्यामध्ये बाकीचे धंदे करू नका. पुण्यामध्ये अभ्यासच करा. ट्रस्ट मी, जेव्हा मी माझ्या प्रिपरेशनला दिलेलं होतो, 3-3.5 वर्ष दिल्लीत राहिलो, एक पिक्चर पाहिलेलं नाही. 2 मेन्स लिहिल्यानंतर, दुसऱ्या मेन्स नंतर इंटरव्ह्यूच्या वेळेस मी दिल्ली फिरलेलो होतो. तोपर्यंत दिल्ली फिरलेलो नव्हतो. कधी ताजमहाल पाहिलं नाही ते. हे सगळं नंतर. कारण मी अभ्यासासाठी तिथे गेलेलो होतो. तसंच तुम्ही अभ्यासासाठी इथे आलात. तर ही ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवा. कारण बॉस, आपल्याला लक्षात येत नाही, आपल्या आई बाबांनी खूप स्वप्न घेऊन आपल्याला इथं पाठवलंय. आपल्याला जो खर्च येतो ना महिन्याचा, त्याच्यासाठी त्यांना एफर्ट्स टाकावे लागतात. आणि त्याची किंमत ठेवा, एवढं मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही ह्या एक्झामसाठी इमानदारीत प्रिपरेशन केलं ना, 2-3 वर्षाचं इमानदारीचं प्रिपरेशन जर केलं ना, तर ही एक्झाम नक्की तुम्हाला काही ना काही देऊन जाईल, हे मी तुम्हाला अनुभवाने सांगतो. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा. लक्षात येतं? ठीक आहे. आणि खूप छान अभ्यास करा. सो थांबवत आपण इथे. क्लिअर झालं हे सगळ्यांना?